सर्वांचे विमुक्तांचे स्वातंत्र्य आंदोलन या फेसबुक पेजमध्ये मी सगळ्यांचं खरं तर पहिल्यांदा स्वागत करते. आत्ताच आपण बघतोय की कोविड-19मुळे फारच मोठं आणि असं संकट ह्या पूर्ण देशावर आपल्या आलेलं आहे. आणि एक जे काय आपल्याला आज घरी बसावं लागतंय आणि मला असं वाटतं की ॲडव्होकेट दिशा वाडेकर ह्याच्यामुळे खरं तर आज आपण विशेष जे समाजव्यवस्थेमध्ये अगदी दुर्लक्षित असलेली जी भटकेमुक्त स्त्रिया आहेत, तर त्यांच्या मुद्द्यांना घेऊन, त्यांच्या प्रश्नांना घेऊन खरं तर आज आपण चर्चा करत आहोत. आणि तिने फोन केला होता की आपण अशा पद्धतीचं एक फेसबुक लाईव्ह करूयात की जेणेकरून भटकेमुक्त स्त्रियांच्या प्रश्नांच्या बाबतीत चर्चा होईल आणि हे प्रश्न विविध स्तरावर खरं तर मांडले जातील. मी वैशाली भांडवलकर आणि गेल्या 10 वर्षापासून भटकेमुक्त चळवळीमध्ये काम करते आहे. थोडंसं मी माझ्याबद्दल सांगते, कारण की एकंदरीतच भटकेमुक्त स्त्रियांच्या मुद्दे मांडण्यामागे एक माझ्या स्वतःच्या आयुष्याशी पण एक ते निगडीत आहे. मी जेव्हा शिक्षण घेत होते सामाजिक कार्याची आम्ही पदवी घेत होतो आणि ते शिक्षण घेत असताना बरेच भटकेमुक्त समूहातल्या युवक आम्ही एकत्र आलो आणि सातत्याने आमच्या चर्चा चालायच्या की भटकेमुक्तांच्या प्रश्नांना घेऊन. आणि मग असं वाटायला लागलं की आपण समाजकार्याचं शिक्षण घेतच आहोत, तर मग आपण आपल्या समाजाबरोबर काम का नको करायला, कारण की आम्ही जे जगलो आहे ते येणाऱ्या पिढीला जगायला नको आणि त्यासाठी आपण एक वेगळ्या पद्धतीचं काहीतरी कार्य उभं करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून 2006मध्ये आम्ही निर्माण संस्थेची स्थापना केली आणि 2010पर्यंत आमचं खरं तर शिक्षणच चालू होतं. पण त्याच्यामध्ये आम्ही 2009मध्ये आम्ही ॲक्च्युली वेगवेगळ्या ठिकाणी आमचं पोस्ट ग्रॅज्युएट मास्टर इन सोशल वर्कमध्ये कंप्लीट केल्यानंतर आम्ही विविध ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या NGOजमध्ये, काही संघटनांमध्ये काम केलं. आणि जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पे बॅक टू सोसायटी जी संकल्पना सांगितली होती की तुम्ही तुमच्या सॅलरीतली 5% रक्कम ही समाज कार्यासाठी दिली पाहिजे. आणि खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की हा समाज साधनहीन आहे, त्यामुळे जी परिस्थिती खरं तर आमच्यावर पण एवढी नव्हती की आम्ही काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करून खरं तर हे सगळं उभं करू. परंतु मग आम्ही जेव्हा स्वतःच्या पाय उभे राहिलो आणि आम्हाला असं वाटायला लागलं की नाही, आपण आपल्या समाजाबरोबर काम करणं गरजेचं आहे, तर त्यामध्ये मग आम्ही 5% रक्कम ही कलेक्ट करायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही इंदापूरमध्ये 10 गावांमध्ये काम सुरू केलं. तर त्याच्यामध्ये विविध जातीचे लोक होते, त्यात वडार होते, पारधी होते, कैकाडी होते, रामोशी होते, नंदीवाले होते. आणि मग त्यांच्याबरोबर काम करत असताना थोडंसं हे जाणवायला लागलं की फारच भयंकर खरं तर परिस्थिती आहे. म्हणजे आम्ही थोडंसं सिटी एरियामध्ये शहरी भागात राहत असल्यामुळे ग्रामीण भागातला तसा मला तरी खूप जास्त हे नव्हता, अनुभव नव्हता की काय कशा पद्धतीने लोक खरं तर जगतात. परंतु जेव्हा काम आमचं सुरू झालं त्यावेळेस खूप अडचणी आणि खूप लोकांची दयनीय परिस्थिती दिसायला लागली. आणि मग त्यातनं ठरवलं की आता आपण पूर्ण वेळ खरं तर काम करणं गरजेचं आहे. आणि मग 2011पासून काही लोकांनी सपोर्ट केल्यानंतर आम्ही निर्माण संस्थेची सुरुवात केली. आत्ता सध्याला आम्ही गेल्या 10 वर्षापासून निर्माण संस्थेचं काम करत आहोत. सुरुवातीला आमचा जो खरं तर बेस होता तो पूर्णपणे ॲडव्होकसीचा होता की शासनाला विविध स्तरावर भटकेमुक्तांच्या काय उपाययोजना केल्या पाहिजेत ह्या अनुषंगाने आम्ही बरंच काम केलं. पण नंतर जाणवायला लागलं की तुम्हाला एक कम्युनिटी लेवलला पण तुमचा टच असला पाहिजे, कारण की ॲडव्होकसी करायची तर तुम्हाला कम्युनिटीतनं मुद्दे येऊन ते तुम्ही शासनापर्यंत कसे पोहोचवू शकता. आणि मग आम्ही ग्रासरूट लेवलला पण आमचं खरं तर काम सुरू झालं. त्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला खरं तर रिजन वाईज काही कन्सल्टेशन्स घेतल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मग भटकेमुक्तांचे संविधानिक अधिकार काय आहेत, कारण की खूप सारा जो गोंधळ त्यावेळेस रेणके आयोगामुळे पुढे आला होता की सूचीचा, की हे लोक SC आहेत का ST आहेत का हे OBC आहेत. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये ह्यांना एक VJNT म्हणून एक वेगळी कॅटेगरी केली होती. तर संविधानिक हक्क अधिकार नेमकं ह्यांना कुठल्या सूचीत टाकलं पाहिजे हा एक आमच्या पुढचा खूप मोठा प्रश्न होता. दुसरा ह्यांचा शिक्षण, आरोग्य असेल,
ह्यांचे राजकीय अधिकारी असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, लाईव्हलीहूडचे प्रश्न असतील, तर ह्याच्या संदर्भात नेमकी काय परिस्थिती आहे आणि काय आपण उपाययोजना सरकारला सुचवू शकतो. आणि तिसरा जो मला खरंच नेहमीच म्हणजे लॅक्युना वाटलेला गोष्टी जो होता की भटकेमुक्त स्त्रियांबद्दल कसलंच खरं तर आत्तापर्यंत बोललं गेलं नाही किंवा लिहिलं गेलं नाही आणि सरकारपर्यंत पण कुठल्या गोष्टी मांडल्या गेल्या नाही. तर आम्ही तिसरा जो आमचा मुद्दा होता कन्सल्टेशनचा तो भटकेमुक्त स्त्रियांचा विशेष की काय स्थिती आहे महिलांची, आणि ह्या तिन्ही मुद्द्यांना घेऊन आम्ही राज्यभर फिरलो. त्याचं एक स्टेट लेवलचं कन्सल्टेशन आम्ही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क मुंबईला घेतलं आणि त्यावेळेसचे प्लॅनिंग कमिशनचे अध्यक्ष नरेंद्र जाधव सदस्य नरेंद्र जाधव यांना आम्ही इन्व्हाइट केलं होतं आणि त्यांना एक रिकमेंडेशन चाप्टर आम्ही दिला होता. तर ह्याच्यातनं मग एक बऱ्याच आम्हाला खरं तर म्हणजे आमची लर्निंग झाली आणि प्लस आम्हाला एक पुढचा एक दृष्टिकोन पण मिळाला की कशा पद्धतीने खरं तर आपण काम करणं गरजेचं आहे. आणि आता गेल्या 10 वर्षापासून निर्माणने विविध प्रश्नांना घेऊन म्हणजे आमचं एज्युकेशनला घेऊन एक सावित्रीची शाळा चालवली जाते की ज्याच्यामध्ये 0 ते 14व्या गटातल्या मुलांना आपण सपोर्ट क्लासेस देतो. त्यांना खेळण्याचा अधिकार आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये ती कौशल्य आपण खरं तर विकसित करतो. जी मुलं खरं तर शाळेबाह्य आहेत अशा मुलांना शाळेमध्ये एनरोल करणं आहे, पालकांना संवेदनशील बनवणं आहे या सगळ्या मुद्द्यांना घेऊन, आणि शासनाबरोबर RTAच्या मुद्द्यांना घेऊन पण आपण काम करत असतो. ग्रामीण भागामध्ये हे दिसत होतं की खरं तर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेतल्या जातात आणि विशेष महिलांच्या सुद्धा घेतल्या जातात, परंतु गावाचा जो जे आपण बघतो की गावामध्ये खरं ते गावाचे भाग नाही आहे, गावाच्या बाहेर राहणाऱ्या ह्या जमाती आहेत. त्यामुळे ह्या लोकांच्या कधी ह्यांना ग्रामपंचायतीत बोलवलं जात नाही, ग्रामसभेत बोलवलं जात नाहीत, ह्यांचे प्रश्न खरं तर विचारात घेतले जात नाहीत. त्यामुळे आम्ही पंचायत राज हा मुद्द्याला घेऊन आम्ही इंदापूरमध्ये खूप चांगलं काम केलं. स्त्रिया आता स्वतः ग्रामपंचायत त्यांच्या स्वतःच्या सभा घेतात, त्याच्या नोंदणी करतात आणि सरपंचांना त्या देतात. म्हणजे विविध प्रश्नांना घेऊन स्थानिक प्रश्नांना घेऊन त्यांनी काम खरं तर केलं आहे. तर आजचा जो माझा म्हणजे एकंदरीत हे निर्माण विषय आहे. आणखीन तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल निर्माण विषय तर आमची वेबसाईट आहे www.nirmanindia.org. याच्यावर तुम्ही जाऊन निर्माण विषय आणखीन समजून घेऊ शकता. आजचा जो माझा विषय आहे की भटकेमुक्त स्त्रियांवर होणारा हिंसा. तर सुरुवातीला मला असं वाटतं की एकंदरीतच आपण देशामध्ये बघितलं तर ज्या भटक्या जमाती आहेत ते 313 जमाती आहेत आणि विमुक्त ज्या आहेत ते 198 आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ह्या 42 जमाती आहेत. तर एकंदरीतच विविध राज्यांमध्ये ही लोके SC/ST मध्ये आहेत आणि इकडे महाराष्ट्रामध्ये ह्यांना एक वेगळा खरं तर प्रवर्ग केलेला आहे. समाजव्यवस्थेमध्ये आपण बघत असतो की ज्या सर्व स्तरावर महिला आहे खरं तर जात वर्ग लिंग आधारित ह्यांच्यावर भेदभाव केला जातो आणि दलित आदिवासी आणि भटकेमुक्त स्त्रियांना तर जाती व्यवस्थेची बेडी ही जास्त तीव्र जाणवते कम्पेअर टू सवर्ण स्त्रियांवर. कारण की इथल्या जाती व्यवस्थेने धर्म व्यवस्थेने त्यांना एवढा गुलाम करून ठेवलेला आहे की आणि अशी एक व्यवस्था निर्माण करून ठेवलेली आहे की जसं आपण बघतो की पूर्वाश्रमीच्या जर महार असतील तर एखाद्या स्त्रीच्या जर पोटातनं एखादं जन्मलेलं बाळ असेल तर त्याला अस्पृश्यच म्हटलं जातं आणि भटकेमुक्त स्त्रीच्या जर पोटातनं एखादं बाळ आलं असेल तर त्याला गुन्हेगार म्हटलं जातं. म्हणजे अशी एक व्यवस्था केलेली की जन्मजात बाळालाच खरं तर गुन्हेगार ठरवण्याची व्यवस्था इथल्या व्यवस्थेने केलेला आहे. आणि 27 डिसेंबर 2027 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक स्त्री वर्गाला उद्देशून एक भाषण करताना त्यांनी म्हटलं होतं की अस्पृश्यता निवारण्याचा प्रश्न हा पुरुषांचा नसून स्त्रियांचा पण आहे. आणि त्याचप्रमाणे मला असं वाटतं की गुन्हेगारी कलंकाचा प्रश्न हा केवळ पुरुषांनीच सोडवायचा नसून तर स्त्रियांनी देखील ह्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. कारण की आम्ही तुमच्या पोटी जन्म घेतलेला आहे, त्यामुळे माणुसकी मिळणं हे सुद्धा आमचा एक अधिकार आहे, माणुसकीने एक वागणूक मिळणं. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या लढ्यामध्ये म्हणजे ज्या पद्धतीने आपण बघतो की बाबासाहेबांनी जी काही लढाई जर अस्पृश्यता निवारणाच्या ह्याच्यामध्ये घेतली त्याच्यामध्ये स्त्रियांचा खूप मोठा वाटा होता. परंतु आत्ता भटकेमुक्तांची जी चळवळ बघतोय की 1985 पासून जी खरं तर पुढे आली तर त्याच्यामध्ये स्त्रियांचे एवढे मुद्देही आले नाही आणि स्त्रियांचा सहभागही नव्हता, तो फक्त मोर्चापुरत्या होता. पण स्त्रियांचे जे मुद्दे होते तिच्या दैनंदिन जीवनातले ते खरं तर पुढे येताना दिसले नाही.
ब्रिटिशांनी खरं तर 1871 साली गुन्हेगारी कलंक कायदा खरं तर अस्तित्वात आला आणि तब्बल देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1952 31 ऑगस्ट 1952ला ह्या लोकांना मुक्त केलं गेलं. मुळात मला खरं तर असं वाटतं की 1952च्या आधी जे सेटलमेंट्स ह्या देशामध्ये होते तर ह्या सेटलमेंटमध्ये एकतर विविध प्रकारचे ब्रिटिशांनी हे केले होते, जसे 3 वर्ग केले होते. जसं आपण सिग्नलचं बघतो की लाल आहे, हिरवा आहे, पिवळा आहे, तर त्या पद्धतीने त्यांना खरं तर त्यांना टोप्या दिल्या होत्या, म्हणजे पगडी दिली होती आणि त्या पद्धतीने त्यांना गुन्हेगारीचं त्यांनी खरं वर्गीकरण केलं होतं. पण मला असं वाटतं की ब्रिटिशांनी मुळात ह्या लोकांना एक त्यांची मानसिक जी आहे गुलामगिरी म्हणता येईल किंवा त्यांच्यामध्ये असलेले जे कौशल्य आहे ते विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण काम केलेलं मला दिसतं. म्हणजे सेटलमेंटमध्ये ह्या मुलांसाठी शिक्षण होतं, जी लोक होते पुरुष किंवा महिला यांच्यासाठी रोजगाराच्या खरं तर त्यांनी संधी दिली होती, त्यांची कौशल्य विकास करण्यासाठी विविध उपक्रम तिथे राबवली जात होती. परंतु जसं 31 ऑगस्ट 1952ला आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, ते 3 तारेचं कुंपण तोडण्यात आलं, त्याच्यानंतर एखादा पक्षी जसा उडतो तशी आमची गत झालेली आहे. इथल्या राज्यकर्त्यांनी आणि इथल्या व्यवस्थेने अद्याप आमची कुठल्याही पद्धतीची दखल घेतलेली दिसत नाहीये. आणि मग बघतोय की 1871 सालचा जो गुन्हेगारी कलंक कायदा आहे ती मानसिकता आज पण बदललेली नाहीये. आजही रामोशी बघितला, वडार बघितला, कैकाडी बघितला तर त्याला चोर म्हणूनच बघितलं जातं. आजही कुठं चोरी झाली तर पहिल्यांदा ह्या लोकांनाच पकडलं जातं आणि ह्यांच्यावर अनेक प्रकारच्या विविध केसेस टाकल्या जातात. पोलीस यंत्रणेकडून खूप मोठ्या प्रमाणावर ह्यांच्यावर अन्याय होताना दिसतो. तर एकंदरीत आमचा आता हा अनुभव आहे की शासन ह्या सगळ्या वाढत्या अन्याय अत्याचाराला खरं तर रोखू शकत नाहीये आणि मुळातच ब्रिटिशांनीच ह्या जमातींना ट्राईब म्हटलेलं आहे, क्रिमिनल ट्राईब. आणि हा जो आमचा खूप अनेक वर्षाचा जो लढा आहे की आम्ही इथले मूळ निवासी आहोत आणि मुळात ह्या देशाच्या एकंदरीतच घडणीमध्ये म्हणा किंवा स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये म्हणा ह्या जमातीचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे उमाजी नायकांनी जर त्यावेळेस ब्रिटिशांच्या विरुद्ध जर लढा उभा केला नसता तर ब्रिटिश गेले नसते, म्हणजे ब्रिटिशांना इतकं त्यांनी हलवलं होतं. अशा अनेक खूप सारे शूरवीर ह्या जमातीतनं झालेले आहे. परंतु इथल्या व्यवस्थेने इथल्या जातीच्या आणि धर्माच्या आधारावर खरं तर ह्या भटक्यामुक्त स्त्रियांना किंवा ह्या भटक्यामुक्त समूहाला गुन्हेगारीचा हा खरं तर कलंक लावलेला दिसतोय. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या की आत्ता ज्या काय अन्याय अत्याचाराच्या बाबतीत आपण बोलतोय तर मुद्दा जो आहे की गुन्हेगारी कलंकातनं जो अन्याय अत्याचार खरं तर ह्या स्त्रियांना भोगावा लागतोय. ह्याच्यामध्ये आम्ही एक गुन्हेगारी कलंकाला मूठमाती अभियान हे गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्रभर राबवत आहोत आणि ह्याच्यातनं आमची ही एकच मागणी आहे की भटकेमुक्तांना एक निदान महाराष्ट्र राज्याच्या पुरता तरी एक अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा झाला पाहिजे. त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे की गेल्या 10 वर्षामध्ये अनेक घटना म्हणजे ह्याच्या आधी घडलेल्या आहेत, पण आम्ही जे काही संकलित केलेल्या आहेत त्या गेल्या 10 वर्षामध्ये अनेक विविध प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मुलांना शाळेत बसून न देणं, शिक्षकांकडनं व्यवस्थित वागणूक न मिळणं, पाणी पिऊन न देणं. मध्यंतरी आम्ही रिजन वाईज फिरलो त्यावेळेस जाणवलं की एक मुलगी वांगी तोडायला शेतात गेल्यानंतर की तुमची हिंमत कशी काय झाली आमच्या शेतात येऊन वांगी तोडायची, म्हणून अख्खा सवर्ण समाज त्या मुलीला मारण्यासाठी आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्यासाठी गेला. आणि मुळात हा प्रश्न पुन्हा उपस्थित होतो की अतिप्रसंग एखाद्या मुलीवर एखाद्या समूहातल्या केला तर तिच्या इज्जत आणि इब्रत ही त्या समाजाची असते, त्यामुळे ते इझिली असतं खरं तर करणं. त्यामुळे त्या मुलीवर खरं तर तो प्रसंग त्या मुलीला खरं तर पळवण्यात आलं, लपवण्यात आलं, त्यामुळे ती मुलगी त्यातनं वाचली. पण हा प्रसंग खूप मोठा खरं तर घडला होता. त्यानंतर इंदापूरमध्ये एका वैदू समाजातली जी महिला होती की ती कटलरी विकायला बारामतीमध्ये आली होती आणि तिथे एका लहान मुलाच्या हातातली अंगठी त्यावेळेस गायब झाली. तर त्या लोकांनी त्या महिलेवरच आळ घेतला की तूच ती अंगठी घेतली. अक्षरशः त्या लोकांनी तिला विवस्त्र करून त्या घराच्या समोरच्या एका झाडाला खरं तर बांधण्यात आलं आणि तिला मारण्यात आलं. ही आता 2015ची खरं तर गोष्ट आहे. 1 जानेवारी 2019मध्ये नाशिकमध्ये एका घिसाडी समाजाला कुटुंबाला ग्रामपंचायतीने एक नोटीस बजावली की तुम्ही आमच्या गावात राहता कामा नये. त्याच्यानंतर जोगी हत्याकांड 2012मध्ये झाले. 3 लोकांना ठेचून मारण्यात आलं. त्या महिला एकल झाल्या. त्या महिला आज म्हणजे मी मध्यंतरी एक परिषद पुण्यामध्ये घेतली होती त्यावेळेस त्या महिला इकडे आल्या होत्या. त्या ताई म्हटल्या की आम्ही कात्रजमध्ये ताई भिक्षा मागून खातोय. नागपूरमधली घटना त्या महिला आज महाराष्ट्रभर फिरतायत, भिक्षा मागून खातायत. म्हणजे एखाद्या घरातला पुरुष जेव्हा जातो
तर त्याचा परिणाम त्या स्त्रीवर किती होतो, खरं तर हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि आत्ता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जी खूप मोठी गाजलेली आणि सगळ्यांना खरं तर लाजिरवाणी असणारी राईनपाडा जी धुळ्यामध्ये घडलेली घटना, ही प्रचंड खरं तर मनस्ताप देणारी घटना घडली. आणि ह्याच्यानंतर आम्ही खूप आक्रमकपणे ह्या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आम्ही खरं ठरवलं की नाही, की आत्ता आपल्याला भटके मुक्तांवर अन्याय अत्याचार होण्याच्या म्हणजे थांबवण्याच्या दृष्टिकोनातनं एक कायदा होणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून मग गुन्हेगारी कलंकाला मुठमाती अभियान हे घेऊन आम्ही खरं तर पुढे गेलो. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने हे दिसतं की एकतर हे लोक संविधानाच्या जे आपण म्हणतो की अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये नसल्यामुळे ह्यांना ॲट्रॉसिटी ॲक्टचं प्रोटेक्शन मिळत नाही. आणि मुळातच ॲट्रॉसिटी ॲक्टचं प्रोटेक्शन न मिळण्यामुळे जी काय पीडित व्यक्ती आहे तिला न्याय मिळत नाही व्यवस्थित, आणि दुसरी गोष्ट त्यांचं पुनर्वसन पण होत नाही. त्यामुळं आम्ही असं म्हणतोय की महाराष्ट्र राज्याच्या पुरतं तरी एक अन्याय अत्याचार कायदा झाला पाहिजे. त्यातनं पीडित व्यक्तीचं पुनर्वसन, त्याच्या कुटुंबाचं पुनर्वसन होणं फार गरजेचं आहे. कारण की ह्याच्यामध्ये हे दिसलं की राईनपाड्याच्या घटनेमध्ये मुळातच जे 5 लोक ठेचून मारली गेली त्याच्यामधल्या 4 लोकांना शासनाने 10 लाख रुपये देण्यात आले. त्यातला एक जो होता तो कर्नाटकचा असल्यामुळे त्याला ती मदत मिळाली नाही. परंतु मला असं वाटतं की हे त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे. म्हणजे जितकी तीव्र घटना तेवढं तुम्ही पैसे देणार आणि गप्प करणार का, त्यातनं त्या व्यक्तीचं पुनर्वसन खरं तर होत नाही. तर मला असं वाटतं की ही शासनाची मुळातच जबाबदारी आहे की त्यांनी ह्या सगळ्या मुद्द्यांना घेऊन पुढे येणं गरजेचं आहे. सगळ्यात जो मुद्दा मला म्हणजे विविध ठिकाणी जाताना मला हे दिसतं, शिक्षणाचं प्रमाण हे फारच भटकेमुक्त स्त्रियांमध्ये कमी आहे. म्हणजे विमुक्ताईन हा एक लक्ष्मण मानेंनी 1996 त्यांनी एक हा अभ्यास केला होता विमुक्ताईन म्हणून, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं 0.06 म्हणजे 1% भटकेमुक्त जमातीचं शिक्षणाचं प्रमाण आहे. मग जर 1% जर भटकेमुक्त समाजाचं जर शिक्षण असेल तर त्यातल्या स्त्रियांचं किती, म्हणजे अगदी शून्यच आपण म्हणूयात. आणि रेणके कमिशननी पण सांगितलं की जास्तीत जास्त 8वी ते 10वीपर्यंत मुलं शिकतात. मुळातच हे एक दिसलं की बालविवाहाचं खूप मोठं प्रमाण ह्या समुदायामध्ये आहे. कारण की एकंदरीत आपण बघतो की त्यांचं जे राहणीमान आहे किंवा त्यांच्या ज्या चालीरीती आहे, म्हणजे भटकंती करणं आणि असुरक्षित जे आहे त्यांचं जगणं, त्यातनं त्यांना असं वाटत नाही की मुली फार सुरक्षित आहे त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे मग बालविवाहामध्ये म्हणजे लहानपणामध्येच त्यांना चूल आणि मूल ह्या चौकटीमध्ये त्यांना बंदिस्त केलं जातं. कारण की गावात राहत असताना गावगुंडांच्या नजरा त्यांच्याकडे असतात. आणि अनेक अशा मला घटना पण दिसल्या की लहान मुलींना लग्नाचा आमिष दाखवून त्यांच्यावर अतिप्रसंग करणं, त्यातनं मुली गरोदर राहतात, नंतर मुली हॉस्पिटलमध्ये जाऊन गर्भपात करतात आणि कुठेच काही ह्याची वाच्यता होत नाही. कारण की दबलेल्या मुली आहेत आणि त्या आवाज पण करू शकत नाही ह्या सगळ्यामध्ये. तर अशा सुद्धा अनेक घटना ह्याच्यामध्ये प्रामुख्याने पुढे येताना दिसतात. सगळ्यात महत्त्वाचा हा पण एक मुद्दा आहे की आत्ता पण जे आम्ही गुन्हेगारी कलंकाला मुठमाती अभियानाच्या वेळेस फिरत होतो त्यावेळेस दिसलं की काही ठिकाणी लहान मुलींना शाळेमध्ये चांगल्या वागणूक दिली जात नाही. कारण की बऱ्याच वेळा हे दिसतं की पाण्याचा अभाव, म्हणजे एक तर सोयीसुविधा बेसिक तुम्हाला हव्या, तुम्ही ज्या पालातांडांवर राहता तिथे पाण्याच्या सोयी नसतात, शौचालय नसतं, त्यामुळे बऱ्याच वेळा मुलं आंघोळ करत नाही, शाळेत तशीच जातात. त्यामुळे मग शाळेमध्ये त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यवस्थित नसतो. शाळेमध्ये काही ठिकाणी म्हणजे काल सुनीता भोसलेंचं खरं लाईव्ह झालं, त्यांच्या ठिकाणच्या फील्डमध्ये एरियामध्ये मी गेले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पाणीसुद्धा पिऊन दिलं जात नाही मुलांना. म्हणजे अशी सुद्धा अवस्था आहे. मंदिरात काही ठिकाणी मुलांना जाऊन दिलं जात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की जी शासनाची जबाबदारी आहे की प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्याचा सगळा खर्च जो आहे तो राज्य सरकारने केंद्राने केला पाहिजे. तर भटके विमुक्तांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर ह्यांचं स्वातंत्र्य असं खातंच राज्य सरकारने केलेलं नाही आहे. आणि त्याच्यामध्ये मग आश्रमशाळा आणि स्कॉलरशिपसाठी जे पैसे खरं तर शासन देते ते एक क्रायसिस म्हणजे आस्मिक निधीतून त्यांना दिलं जातं. आणि त्याच्यामध्ये ते जनरल बजेटमधनं ह्यांच्या मुलांचं शिक्षणाचं खरं तर खर्च काढला जातो.
आत्ता तरी 900 रुपये प्रति मुलगा असं खर्च दिला जातो, म्हणजे 900 रुपये प्रति महिना म्हटल्यानंतर दिवसाला 30 रुपये. मग एका दिवसाच्या म्हणजे 30 रुपयामध्ये त्या मुलाला सकाळी नाश्ता, मुलीला दुपारी जेवण आणि संध्याकाळी जेवण आणि इतर काही गोष्टी. खरं तर हा फारच कमी खरं तर हे बजेट आहे. आणि त्यासाठी खरं तर विशेष आणि त्यात पण हे दिसतं की मुलींचं पण प्रमाण फार कमी आहे आश्रमशाळेमध्ये जाऊन शिक्षण घेण्याचं. आणि 10वी नंतरचे पण खूप मुद्दे आहेत, म्हणजे निदान एकतरी आश्रमशाळेपर्यंत काही प्रमाणामध्ये मुलं 10वी पर्यंत जातात, पण त्याच्यानंतरच्या कुठल्याच व्यवस्था राज्य सरकारनं न केल्यामुळे ह्या मुलांना पुढे शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे एक विशेष काहीतरी शिक्षणाच्या बाबतीत खरं ते योजना करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, रोजगाराच्या बाबतीत आपण जेव्हा बोलतो तर त्यावेळेस असं दिसतं की एकतर गावात ह्यांना घर राहायला नसतं. दुसरी गोष्ट, रानात शेत नसतं. त्यामुळं काही जे फिरस्ती, जे भटक्यांती करणाऱ्या कम्युनिटी आहेत, तर आत्ताच्या जागतिकीकरणाच्या ह्याच्यामध्ये उद्योग आणि तंत्रज्ञानाचा जास्त वापर करण्यात आल्यामुळे त्यांचे जे पारंपरिक जे व्यवसाय होते आता ते म्हणजे राहिलेले नाही आहेत. आणि अनेक कायदे खरं तर पर्यावरण संतुलनाच्या दृष्टिकोनातनं झाल्यामुळे त्याच्यामध्ये कुऱ्हाडबंदी, म्हणजे कायदे झाल्यामुळे कुऱ्हाडबंदी झाली, चराईबंदी झाली, त्यामुळे सरपण आणि चारा खरं तर मिळणं बंद झालं. आणि वन्यजीवन संरक्षण कायदा आल्यामुळे जसं नाडी परीक्षा करून जसं वैदू काय औषधं जडीबुटी देत होता, तर ते आता त्याच्यावर देणं बंद आले. जसं इतर जे प्राण्यांना घेऊन जे मनोरंजन, जसं माकडवाले असतील, अस्वलवाले असतील, मदारी असतील, तर ह्या लोकांना आता कायद्याने बंदी आल्यामुळे ह्या लोकांपुढे दुसरा कुठला पर्याय खरं तर राहिलेला दिसत नाही. आणि आत्ताच्या युगामध्ये ह्यांचे जे पारंपरिक व्यवसाय आहे ह्याला खरं तर टिकावं लागत नाही. दुसरी गोष्ट की शासनाने ह्यांच्या बाबतीत कुठलाच रोजगाराच्या बाबतीत दुसरा पर्याय उपलब्ध करून दिलेला नाही. आणि या लोकांनी सुद्धा त्यांच्या ज्या कलाकौशल्य आहेत, नव्याने आत्ताच्या जागतिकीकरणामध्ये कसं टिकून राहता येईल ह्या दृष्टिकोनातून त्यांच्याही कला काही विकसित झालेल्या दिसत नाहीत. त्यामुळे असंघटित क्षेत्रामध्ये प्रामुख्याने ही लोक मजुरी करताना एक तर दिसतात, कचरा वेचक ह्याच्यामध्ये दिसतात, आणि सगळ्यात जास्त की भिक्षा मागण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हे कुटुंब दिसतात. शेतामध्ये म्हणजे ग्रामीण भागात विचार केला तर इतरांच्या शेतामध्ये जाऊन मोलमजुरी करणं हा एक भाग दिसतो. आता असंघटित क्षेत्रातल्या ज्या महिला प्रामुख्याने आहेत, तर त्याच्यामध्ये जेव्हा आता मी इंदापूरला काही डोंबारी आणि इतर काही महिलांना भेटले, पारधी महिलांना भेटले, तर त्या सांगत होत्या की सकाळी गाडी येते, म्हणजे रस्त्याची कामं वगैरे असतील तर घेऊन जायला, गेल्यानंतर तिथे 11 ते 12 वाजेपर्यंत त्यांना 1 तास वेळ देतात जेवायला. त्यानंतर जे त्यांना कंटिन्यू त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं 6 वाजेपर्यंत. मग मध्ये चहा नाही, पाणी नाही, काही नाही. म्हणजे अशी पण खरं तर ह्याच्यावर हे आहे. आणि डोंबारी समाजातल्या महिला तर सांगत होत्या की आमच्यामध्ये जसं पूर्वी आम्ही अन्न गोळा करून आणत होतो, ते 3-3, 4-4 दिवस शिजवून सातत्याने ते खात होतो. आणि आता तर डोंबारी जो खेळ आहे तर तो इतर ठिकाणी काय एवढा जास्त केला जात नाही. तरी काही प्रमाणामध्ये जसं जत्रा आणि हे असेल तर काही ठिकाणी ते करतात. तर ते करताना जेव्हा ती मुलगी असते किंवा ती बाई असते, तर तिला त्या जर तारेवर जर चालायचं असेल तर तिला दिवसभर उपाशी राहावं लागतं. ती जर जेवली तर तिला ते बॅलन्स करता येत नाही. त्यामुळे दिवसभर उपाशी राहून ह्या लोकांना ते खेळ करावा लागतो. आणि महिलांनी तर सांगितलं की ताई आम्हाला ऑपरेशन करताच येत नाही मुलं बंद करायचं, कारण की जर आम्ही ऑपरेशन केलं आणि आम्ही खेळ करायला गेलो तर आमचे टाके तुटतात. त्यामुळे तिथल्या सर्रास महिलांनी कोणाचंही ऑपरेशन झालेलं नाही आहे. आणि त्या महिला सांगत होत्या, आणि मग त्यामुळे अनेक अपत्य खरं तर जन्माला येतात. हा सुद्धा खूप मोठा खरं तर प्रश्न मला तिथे जगण्याच्या दृष्टिकोनातनं खरं तर दिसला. आणि कामाच्या ठिकाणी सुद्धा मला सुरक्षितता खरं तर वाटत नाही. म्हणजे मोलमजुरी करायला इतरांच्या शेतात गेल्यानंतर जो मालक असतो तो त्यांना सेक्शुअली एक्सप्लॉइट करत असतो. आणि मग महिलांच्या मागे एवढी ताकद नाही आहे किंवा महिलांना एक सपोर्ट सिस्टीम नसल्यामुळे ते महिला खरं तर त्या सहन करतात. दुसरं गोष्ट, वेतनामध्ये पण दिसतं की पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या वेतनामध्ये पण फार तफावत असते. खरं तर काम हे सारखंच करतात, पण वेतनामध्ये पण खूप मोठा फरक ह्याच्यामध्ये दिसतात. तर त्यामुळे एकंदरीतच जे काय शासन स्तरावर आपण बघतो की वसंतराव नाईक महामंडळ जे आहे हे पूर्णपणे राज्यकर्त्यांच्या इच्छे खातीर चालवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये अगदी 2 का 3 स्कीम जे आहे, त्याच्यामध्ये एक 25,000ची, एक 5 लाखाची आहे. त्याच्यामध्ये 25,000मध्ये काय खरं तर महिला किंवा पुरुष उद्योग करणार आहेत. आणि तेही मुळातच त्याच्या दरवर्षी त्याचं बजेट केलं जात नाही, कारण की बजेट रिअलोकेशन करणं हे तसं मॅन्डेटरीच नाही आहे. म्हणजे सरकारच्या दृष्टीने
दृष्टिकोनातनं, कारण की आम्ही त्या संविधानाच्या ढाच्यात खरं तर बसत नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांना वाटलं की इलेक्शन आले आणि आता आपण काहीतरी अमाऊंट टाकले पाहिजे, तर त्यावेळेस ते होतं. त्याच्या व्यतिरिक्त वसंतराव नाईक महामंडळाला नेहमी लॉक असतं, त्याच्या पलीकडे काही होत नाही. त्यामुळे रोजगाराच्या संदर्भात असे खास काही गोष्टी केल्या जात नाहीत. मनरेगाची जी कामं आहेत खरं तर ग्रामीण भागामध्ये, ती सुद्धा अगदी कमी प्रमाणामध्ये ह्या लोकांना मिळतात, कारण की ग्रामपंचायत जे आहे किंवा गावाचं जे काही राजकारण आहे त्याच्यामधून ह्या लोकांचे खरं तर आणखीन फरफट होताना ह्याच्यामध्ये दिसते. आता आरोग्याच्या बाबतीत आपण बोलायला गेलो त्याच्यामधून हे दिसतं की एकतर ह्या महिलांवर इतकी मोठी जबाबदारी असते, एक तर कुटुंबाचं पालनपोषण करण्याची मोठी जबाबदारी, कारण की हा जो समाज आहे ह्याच्यातला जो पुरुष आहे हा खूप व्यसनधीन समाज आहे. म्हणजे पुरुष हे दारू पितात, इतर व्यसन करतात आणि कुटुंबाचं जे काय सगळं ओझं व्हायचं काम आहे ही स्त्रीचं आहे. त्यामुळे ती स्त्री घरातलं काम करून बाहेरचं काम करणं आणि मग विपरीत खरं तर तिच्यावर अनेक परिणाम तिच्या शरीरावर होताना दिसतात. त्याच्यामध्ये अशक्तता बऱ्याच महिला असतात, अनेमिक असतात आणि जे आपण म्हणतो की माझं शरीर आहे तर माझ्या शरीरावर माझा अधिकार असला पाहिजे, परंतु मुलं जन्माला किती घालायची हा अधिकार खरं तिच्यावर नसतोच. ती अधिकार त्याचा निर्णय ती घेऊ शकत नाही. आणि एकीकडे आपण बघतो की हा पितृसत्ताक खरं तर समाज असल्यामुळे मुलगा असला पाहिजे, वंशाला दिवा, आणि त्यामुळे मुलगा जर झाला नाही तर जेवढी मुलं होतील तेवढी होतील पण मुलगा झालाच पाहिजे, हे कुठंतरी अट्टहास खरं तर हा कुटुंबाचा दिसतो. म्हणजे आपण एकंदरीत बघतो की बीडमध्ये मध्ये स्टोरी झाली होती की एका पारधी महिलेला 14 मुलं होती, म्हणजे मुली होत्या आणि त्याच्यानंतर एक मुलगा झाला. म्हणजे ह्याच्यावरून आपण लक्षात घेऊ शकतो की किती पितृसत्ताक खरं तर मूल्य ह्या समाजामध्ये रुजलेली आहेत. आणि आरोग्याच्या विषयी पण खूप सारे गैरसमज महिलांमध्ये पण दिसतात की जसं थोडं काय झालं की मग अंधश्रद्धेच्या आहारी जातात, प्रॉपर औषधं घेत नाहीत, दवाखान्यात जात नाहीत. मासिक पाळीमध्ये पण म्हणजे खूप सारा गैरसमज आहे की एक वैज्ञानिक दृष्टिकोनातनं त्याच्याकडं न बघता खरं तर अस्पृश्यता त्याच्यामध्ये खूप पाळली जाते. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये खरं तर महिलाची फार फरफट होताना दिसते. बीडमध्ये जे काय पिशवी गर्भाशय जे काढण्याचं खरं तर आपल्याला प्रकरण पुढे आलं त्याच्यामध्ये पण सर्रास बऱ्यापैकी भटकेमुक्त स्त्रिया आहेत. आणि कामगार म्हणून जेव्हा स्त्री पुढे येते त्यावेळेस अशा पद्धतीचा खरा वेगळा एक अन्याय त्याच्यावर होताना दिसतो. म्हणजे बीडमधली ही घटना झाली. मध्यंतरी 2 वर्षापूर्वी एका कंपनीने काही भटक्यामुक्त मुलींवर एक लसीचं खरं तर प्रयोग केला होता आणि त्यातनं बऱ्याच 14-15 मुलींचा खरं तर जीव गेला होता. तर हा एक खरं तर मुद्दा, म्हणजे नेहमी ह्या भटकीमुक्त स्त्रिया ह्या अशा विविध प्रकारच्या अन्यायाला खरं तर बळी जाताना दिसतात. सगळ्यात महत्त्वाचं की आम्ही नेहमी म्हणतो की आम्ही ह्या देशाचे नागरिक आहोत आणि आम्ही ह्या देशाचे नागरिक आहोत, तर हे आम्हाला नेहमी कागदपत्र जे आहेत, नागरिकत्व पुरावे हे तुम्हाला देऊनच सिद्ध करावं लागतं की तुम्ही ह्या देशाचे नागरिक आहोत. आता भटकेमुक्तांच्या बाबतीत 1961 सालचा पुरावा देणं आणि त्यातनं खरं तर तुम्हाला जातीचे दाखले मिळले जातील, तुम्ही विशिष्ट एका जातीचे व्यक्ती आहात म्हणून. मुळातच ज्या भटक्यामुक्त जमाती आहेत की ज्यांना राहायला घर नाही आहे, ह्यांना म्हणजे गावात घर, म्हणजे गाव म्हणायला गाव नाही आहे किंवा एक जे म्हणतो की सन्मानपूर्वक एक उपजीविकेचं कुठलं साधन नाही आहे, कधी शाळेत गेलेले नाही आहे, त्यामुळे अशा पद्धतीचे जे आपण म्हणतो की शाळेचा पुरावा असला पाहिजे, निदान जमीन थोडीफार असेल तर 7-12 काहीतरी असलं पाहिजे जेणेकरून त्याच्यावर काहीतरी जातीचे उल्लेख असले पाहिजेत. आणि पूर्वजही ह्यांचे कुठले शाळेत न गेल्यामुळे ह्यांच्याकडे आधीचे पण कुठले पुरावे नाही आहेत. त्यामुळे 98% म्हणलं तरी ह्या लोकांकडे जातीचे दाखले खरं तर नसतात. मग ज्या समाजामध्ये पुरुषाकडे जातीचे दाखले नाहीत त्या समाजातल्या स्त्रीच्या म्हणजे जातीच्या दाखल्यांचं काय? आणि मग बऱ्याच वेळा हा प्रश्न उपस्थित होतो की जातीचे दाखले नाही आहेत तर मग जे काही तुटपुंजे ज्या काही योजना असतील सरकारच्या तर त्याच्यासाठी सुद्धा ह्या महिलांना ॲप्लिकेशन करता येत नाहीत आणि त्याचा त्यांना लाभ घेता येत नाही. त्यामुळे हा जातीचा जो दाखल्यांचा प्रश्न आहे हा अनेक वर्षापासून आम्ही मागणी करतोय की पाल तिथे खरं जाऊन शासनाने त्या लोकांना, महिलेला विशेष जातीचे दाखले दिले पाहिजे, परंतु ते अद्याप शासनाने विविध स्तरावर जाऊन ह्याच्या संदर्भात कुठलीही कारवाई केलेली दिसत नाही.
लोकसंख्येच्या बाबतीत आपण जेव्हा बघतो की जसं 1931 साली अनुसूचित जाती जमातींच्या म्हणजे जनगणनेची जी प्रक्रिया खरं तर सुरू झाली, त्याच्यामध्ये SC आणि ST यांचं विशेष जनगणना केली जाते आणि अद्यापही होते. आता 2011मध्ये खरं तर सगळ्यांची जनगणना झाली आहे. परंतु भटके व मुक्त नेमके किती, ह्या देशात किती, ह्या महाराष्ट्रात किती, हे खरं तर अद्यापही कोणाला सांगता येत नाही. म्हणजे नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं. रेणके कमिशनने सांगितलेलं आहे की 15 कोटी अंदाजित. मोतीराज राठोड सरांनी एक अभ्यास केला होता, तर त्यांनी महाराष्ट्रातली 60 लाख लोकसंख्या एवढी अशी सांगितली होती. परंतु माझा हा प्रश्न आहे की खरं तर भटके मुक्तांची जनगणना, जातवार जनगणना करणं हे फार गरजेचं आहे. कारण की ह्या समाजामधील लहान मुलं किती आहेत, महिला किती आहेत, पुरुष किती आहेत, नेमकी ह्यांची सामाजिक आर्थिक परिस्थिती काय आहे, ह्याच्या आधारावर खरं तर शासनाने उपाययोजना करणं गरजेचे आहे आणि ह्यांच्या एक विकासाचा खरं तर एक प्लॅन करणं गरजेचं आहे. परंतु आमचं नेहमी अंदाजित लोकसंख्या सांगितली जाते आणि मुळातच जर लोकसंख्याच माहीत नसेल तर मग आमच्यासाठी जी काही तुटपुंजी जी काय बजेटची अलोकेशन केली जाते ती खरं तर अन्यायकारक आमच्यावर आहे. त्यामुळे एक तर मुळातच बजेट केलं जात नाही, त्याच जनगणना केली जात नाही आणि ह्याच्यामध्ये जे काय विविध धोरणं केली जातात त्याच्यामध्ये सुद्धा प्रामुख्याने ह्या समूहाचा खरं तर विचार करताना दिसत नाही. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने हे दिसतं की जसं 2013मध्ये महिला धोरण, जे दुसरं महिला धोरण आलं होतं, तिसरं महिला धोरण आलं होतं, तर त्याच्यामध्ये पहिली जे दर 10 वर्षांनी महिला धोरण होत असतं, तर त्याच्यातलं तिसरं जे महिला धोरण होतं त्याच्यामध्ये भटकेमुक्त स्त्री हे नावसुद्धा नव्हतं तिसऱ्या महिला धोरणात. आणि ह्याच्या आधीच्या पण 2 महिला धोरणांमध्ये भटकेमुक्त स्त्रियांचे कुठलेच प्रश्न घेतलेले नव्हते. परंतु आम्ही एक ड्राफ्ट तयार करून त्यावेळेस वर्षा गायकवाड ह्या महिला बालकल्याण ह्याच्या अध्यक्ष होत्या, तर त्यावेळेस मंत्री होत्या, तर आम्ही त्यांना एक ड्राफ्ट दिला होता आणि ह्या तिसऱ्या महिला धोरणामध्ये भटकेमुक्त स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार आणि पालातांडांवर आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत ह्या मुद्द्यांना घेऊन निदान ते मुद्दे तरी त्या महिला धोरणामध्ये आली. तर जे विविध धोरणं होत असतात किंवा ज्या आपण बघतो की शासन स्तरावर ज्या विविध कमिट्या असतात किंवा जे नॅशनल कमिशन फॉर वुमन आहे, स्टेट कमिशन फॉर वुमन आहेत, तिथपर्यंत आमची लोकच जात नाही, तिथपर्यंत आमच्या महिलांचं प्रतिनिधित्व नसतं आणि मग प्रतिनिधित्व नसल्यामुळे आमचे जे मुद्दे आहेत खरं तर ते तिथपर्यंत खरं तर जाताना दिसत नाहीत. त्यामुळे तिथे पण आम्हाला प्रतिनिधित्व मिळणं हे खरं तर गरजेची गोष्ट आहे. आता संघटनात्मक पातळीवर आपण जेव्हा बघतो की विविध स्तरावर म्हणजे जे बघतो की भटकेमुक्तांची जी चळवळ आहे ती 1985 पासून सुरू झाली आणि त्याच्यामध्ये विविध भटकेमुक्तांच्या हक्क अधिकाराच्या दृष्टिकोनातनं मुद्दे पुढे आले. अनेक लोकांनी खरं तर त्यांच्या आत्मकथनं लिहिलेली आहेत आणि त्यातनं खरं तर जगणं काय असतं ते खरं तर सगळ्या लोकांना कळलं की कशा पद्धतीने हे भटकेमुक्त लोक जगत असतात. परंतु जे भटकेमुक्त स्त्रियांचे जे पॉलिसी लेवलचे जे मुद्दे होते खरं तर ते त्याच्यामध्ये आलेले दिसत नाहीत आणि मला असं वाटतं की आत्ता 1-2 वर्षामध्ये खरं तर प्रामुख्याने स्त्रियांच्या मुद्द्यांना घेऊन म्हणजे आपण बघतो की स्त्रियांची सुद्धा जी स्त्रीवादी जी चळवळ आहे त्या स्त्रीवादी चळवळीमध्ये पण भटकेमुक्त स्त्रियांचे मुद्दे ही इनविजिबलच होते. परंतु आत्ता काही कार्यकर्त्या किंवा काही मुली ज्या आहेत की थोडंसं ज्या रेटतायत, मुद्दे बोलतायत विविध स्तरावर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर, त्यामुळे आता स्त्रीवादी चळवळीमध्ये काहीतरी ह्या मुद्द्यांना घेऊन पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातनं एक कुठेतरी आशा खरं तर दिसतीये. परंतु संघटनात्मक लेवलला खरं तर स्त्रीचं जे पद्धतीने संघटन व्हायला पाहिजे होतं, तिचं नेतृत्व विकसित व्हायला पाहिजे होतं, ते होताना दिसलं नाही. आणि जे काही आधीचे जे काही मला थोडेसे अनुभव असे वाटत होते की नेहमी स्त्री जेव्हा एक संघटनात्मक लेवलला काम करते किंवा तिचं नेतृत्व कुठेतरी उभं राहतं तेव्हा नेहमी अनेक प्रश्न हे स्त्रीच्या इज्जत आणि इब्रतीच्या खरं तर पुढे येऊन ठोपवले जातात आणि मग त्याच्यातनं ते खरं तर नेतृत्व खरं पुढं विकसित होताना दिसत नाही. सगळ्यात महत्त्वाचा हा पण एक मुद्दा आहे की जे स्त्रियांचं इकॉनॉमिक आणि प्रॉपर्टीच्या राईट्सच्या बाबतीत पण खूप व्हायलेशन होताना दिसतं. मुळातच स्त्रियांच्या काही जे काही कामं करतात खरं तर तिच्यावरच जसं कुटुंबाचं खरं तर ओझं असतं आणि जे काही काम करत असतात तर ते इकॉनॉमिक जे काही कमवून आणतात ते तर त्याच्यावर सुद्धा तिचा अधिकार नसतो. म्हणजे बऱ्याच वेळा हे पण दिसतं की बायको कमवून आणते आणि नवरा दारू पितो आणि ते पैसे घेऊन पितो. पैसे जर दिलं ना तर त्यातनं कौटुंबिक हिंसाचार हा खूप मोठ्या प्रमाणावर दिसतो.
त्याच्यामध्ये पत्नीत्व पण प्रथा मला ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आढळून आली भटकेमुक्तांमध्ये, की एक स्त्री असताना अनेक स्त्रियांबरोबर संबंध असणे किंवा दुसरं विवाह करणं हा एक प्रथा ह्याच्यामध्ये दिसली. त्याचबरोबर संपत्तीमध्ये वाटायचा पण मुद्दा दिसतो, की एक मध्यंतरी इंदापूरमध्ये घटना घडली होती की दोघं भाऊ होते आणि त्यातला एक भाऊ त्याचं निधन झालं. तर त्याचं निधन झालं तर म्हणजे आमचा मुलगा गेला तर आता काही सून आणि नातवाचं आम्हाला घेणं देणं नाही. तिला इतकं मेंटली टॉर्चर केलं, तिला इतकी मारहाण केली आणि त्याचं कारण असं होतं की आता ही जी काही प्रॉपर्टी आहे ती आमची, त्यातला तुला कुठल्याही पद्धतीचा हिस्सा दिला जाणार नाही. आणि मग अशा पद्धतीचं महिलांना खूप टॉर्चरिंग खरं तर केलं जातं. तिला घरामध्ये राहण्याचा अधिकार दिला जात नाही, संपत्तीतला कुठलाही वाटा दिला जात नाही. त्यामुळे ह्या मुद्द्यांना घेऊन पण खूप मोठ्या प्रमाणावर व्हायोलेशन होताना दिसतंय. त्याचबरोबर ज्या एकल महिला प्रामुख्याने आहेत, तर एकल महिलांचं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये भटकेमुक्त स्त्रियां आहेत. त्याच्यामध्ये आपण बघतो की मी एकल महिलांची खरं तर डेफिनेशन वेगळ्या पद्धतीने करेल. मी म्हणेल की जे पुरुष 10-10, 15-15 वर्ष जेलमध्ये असतात ती महिलासुद्धा एकलच असते. ह्याच्यामध्ये आपण हे बघतो की जेव्हा एखादा पुरुषाला पोलिसांनी कुठल्या खोट्या केसेसमध्ये किंवा अगदी छोट्या किरकोळ काही चोरीमध्ये जर त्याला जर जेलमध्ये टाकलं असेल आणि त्या जेलमध्ये टाकल्यानंतर ती स्त्री त्या कुटुंबाचा खरं तर सांभाळ करते. बऱ्याच वेळा अशा पण घटना दिसलेल्या आहे की नवऱ्याला जेलमधनं काढायचं आहे, सोडवायचं आहे आणि जामिनासाठी पैसे नाही आहेत, कोर्टामध्ये वकिलांना भरायला पैसे नाही आहेत, म्हणून स्वतः स्त्रिया ह्या घाण राहतात. म्हणजे पारधी समाजामध्ये महिलेला घाण ठेवणं ही एक प्रथा आहे आणि मग घाण ठेवल्यानंतर जी काय रक्कम आहे ती पहिल्या नवऱ्याने दिल्यानंतर तो तिला सोडवला जातो आणि त्यातनं जी काही दुसऱ्या नवऱ्याबरोबर झाले म्हणजे जी आपत्ती झालेली आहे ती पुन्हा तिथेच ठेवायचं आणि ती बायको त्याला घेऊन जायची. म्हणजे असा हा विकण्याचा पण हा एक खूप मोठा प्रमाण ह्याच्यामध्ये दिसतं. सगळ्यात महत्त्वाचं की ज्या कलावंत ज्या स्त्रिया आहेत जसं कोलाटी आहेत, त्याचबरोबर आता पारधी महिला पण काही फडावर आणि कलाकेंद्रांवर नाचताना दिसतात. त्याच्यामध्ये हे दिसतं की एकीकडे म्हणजे आपण बघतो की दृष्टिकोन जो आहे, म्हणजे आपण पिक्चर बघतो किंवा थिएटरमध्ये जातो तेव्हा एखादी हिरोईन नाचते तर आपण तिला म्हणतो की ती कलाकार आहे, परंतु जेव्हा एखादी फडावर एक महिला नाचते तर त्यावेळेस तिला आपण वेश्या किंवा एक चांगली बाई नाही असं म्हणूनच खरं तर तिच्याकडे बघितलं जातं. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने हे दिसतं की जेव्हा महिला फडावर नाचतात तर त्या स्वइच्छेने नाचत नाहीत, कारण की त्यांच्यावर म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर तिच्यावर हे सगळं काम लादलेलं आहे. कोलाटी समाजामध्ये प्रामुख्याने हे दिसतं की त्या समाजामध्ये कर्ती जी आहे ती स्त्री आहे आणि वैदू समाजामध्ये पण स्त्री ही कर्ती आहे. त्यामुळे जेव्हा ह्या दोन जर कम्युनिटी सोडल्या, पारधी कोलाटी आणि वैदू, ह्याच्यामध्ये इतर समाजामध्ये जर स्त्री मुलगी जन्माला आली तर त्यांना फार वाईट वाटतं की ओझं वाटतं की आता मुलगी जन्माला आली, आता हुंडा द्यायला लागेल लग्नाच्या वेळेस. परंतु ह्या जर 3 जमातीमध्ये मुली जन्माला आल्या तर खूप मोठा उत्साह केला जातो, कारण की ह्या समाजामध्ये ह्या स्त्रिया ज्या आहे ह्या कमवत्या आहेत. आणि एकीकडे अशा पद्धतीची खरं तर समाज व्यवस्था निर्माण त्यांच्या बाबतीत केलेली आहे, अशा पद्धतीचे नियम खरं तर त्यांच्या बाबतीत निर्माण केलेले आहेत की त्याच्यामध्ये प्रामुख्याने ह्या स्त्रियांनी कमवलं पाहिजे आणि त्या घरातल्या पुरुषापासून तर अगदी सगळ्यांचं सांभाळ तिने केला पाहिजे. त्याच्यामध्ये आम्ही बघतो की बऱ्याच ठिकाणी असं घडतं की जो फडमालक आहे त्याच्याकडनं खूप अन्याय होतो, येणाऱ्या गिऱ्हाईकांकडनं बऱ्याच वेळा अन्याय होतो, त्याच्यातनं जे अपत्य निर्माण होतात. म्हणजे आपण बऱ्याच वेळा आता 2-3 अशा घटना घडलेल्या आहेत की कोलाटी समाजातल्या महिलांनी म्हणजे नाचून त्यांना काही अपत्य झाले, त्यांना असं वाटलं की नाही आपल्या आता अपत्यांनी काहीतरी वेगळं केलं पाहिजे, त्याला शिकवलं पाहिजे आणि मुलं डॉक्टर करून अक्षरशः इतर समाजाने त्यांना इतका त्रास दिला की मुलांनी खरं तर आत्महत्या केली. डॉक्टरनी म्हणजे नगरमध्ये ह्या 2 घटना घडल्या की आत्महत्या करण्यापर्यंत विचार त्यांच्यावर यावे. म्हणजे इतक्या पद्धतीचा खरं तर द्वेष आणि बघण्याचा दृष्टिकोन ह्या समाजाकडे खरं तर ह्याच्यामध्ये दिसतो. आणि ह्या समाजामध्ये ज्या चालीरीती पण आहेत, जसं आपण बघतो की कोलाटी समाजात मुलगी वयात आल्यानंतर तिला पायात चाळ बांधण्याची प्रथा आहे. म्हणजे तिला विचारलं जातं की तुला लग्न करायचं आहे का तुला फडात जायचं आहे, पण तिच्यावर लहानपणीपासूनच अशा पद्धतीचं खरं तर संस्कार केले जातात की तुला फडातच जायचं आहे आणि मग ती चाळ बांधणं म्हणजे तिला फडामध्ये सोडणं.
नगरमधल्या आणखीन एका कार्यकर्त्याने मला सांगितलं की ताई, आता पारधी समाजातल्या मुलींना सुद्धा 2-2, 3-3 लाख रुपये देऊन फड मालक घेऊन जातो आणि जोपर्यंत ते पैसे फिटत नाही तोपर्यंत तिला फडावरच थांबून नाचायला लागतं. म्हणजे तिथे एक वेगळ्या पद्धतीचं खरं तर ते शोषण होताना दिसतं. म्हणजे ती मुलीच्या हातात एकतर आर्थिक कुठल्याच पद्धतीचं हे नाही आहे आणि फक्त नाचणं हा प्रकार नाही आहे. बऱ्याच वेळा पैशाचे आमिष दाखवून तिला शारीरिकसुद्धा त्रास, तिच्या सेक्शुअल तिचं खरं तर एक्सप्लॉयटेशन केलं जातं आणि एक ते वेगळ्या पद्धतीचं खरं तर चक्रव्यूह आहे. त्यातनं खरं तर त्या स्त्रियांचं पुनर्वसन करणं आणि त्या स्त्रियांनी ज्या मुलांना खरं जन्म दिलेले आहेत त्या मुलांचं खरं तर त्यांना चांगलं शिक्षण आणि त्या मुलांचं पुनर्वसन, त्यांना राहण्यासाठी चांगली जागा, अशा पद्धतीचं खरं तर काहीतरी करणं भविष्यामध्ये फार गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रामुख्याने हे पण दिसतं की राजकीय जे प्रतिनिधित्व आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा स्त्रियांचा हा फारसा सहभाग दिसत नाही. म्हणजे स्थानिक स्वराज संस्थांमध्ये त्या आपण बघूयात की पार्लमेंटपर्यंत तर एकही अशी महिला की आहे की ती मुळातच, म्हणजे काही प्रमाणात महिला नगरसेविका आहेत किंवा काही प्रमाणात सरपंच आहेत, परंतु निर्णय जे घेतले पाहिजे ते खरं तर स्त्रिया घेत नाहीत तर ते पुरुषच घेतात. तर त्यामुळे मुळातच स्त्रियांकडे खरं तर राजकीय आपण म्हणूयात की प्रतिनिधित्व नाही आहे किंवा ते अधिकारसुद्धा किंवा सहभागसुद्धा त्याच्यात प्रामुख्याने दिसत नाही. आणि मुळातच जे काही सगळं हे एकंदरीत जगणं आहे, म्हणजे भटकंती करणाऱ्या आहेत, विमुक्त ज्या महिला आहेत, विमुक्त महिलांवर विशेष जे गुन्हेगारीचा कलंक म्हणून जे वेगळ्या पद्धतीचा जो अन्याय होतो, जो प्रामुख्याने आपल्याला आपण बघतो की पोलिसांकडनं सुद्धा खूप अन्याय होतो. मध्यंतरी एका मित्राने सांगितलं की काही कंजारबाट समाजातल्या स्त्रिया दारू गाळण्याचं काम करतात आणि मग तिथे हे पोलीस येऊन हप्ते घेतात. हप्ते तर घेतात पण ते सेक्शुअली एक्सप्लॉयटेशन पण करतात, म्हणजे सेक्सची सुद्धा डिमांड करतात. तर अशा अवस्थेमध्ये खरं तर महिला इतक्या दबलेल्या आहेत कारण की पर्याय व्यवस्था नाही आहे जगण्यासाठीचं आणि ते सुद्धा जर ओढून घेतलं गेलं तर मग काय करणार. तर त्यामुळे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या स्तरावर जसं देवदासी महिला आहेत, जसं आपण बघतो की जेजुरीला असतील की देवदासी आहेत, मुरळ्या महिला आहेत की ज्या देवाच्या नावाने सोडल्या जातात आणि देवाची भक्ती हे करतात, पण तिथे सुद्धा सेक्शुअली एक्सप्लॉयटेशन हा खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. बऱ्याच वेळा त्यांना मारहाणही केली जाते अशा वेळेस. आणि ह्या ज्या कलावंतीन खरं तर स्त्रिया आहेत त्यांच्या बाबतीतलं खरं तर शासन स्तरावर कुठली ठोस अशी भूमिका घेतली जात नाही, त्यांना मानधन दिलं जात नाही. आणि मुळात ह्या ज्या कलावंतीन स्त्रिया आहेत ह्याच्या पायात जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत त्या नाचून खरं तर अर्थार्जन करू शकतात, परंतु वयाच्या 50 आणि 60 नंतर ह्या स्त्रियांना कोणीही विचारत नाही. माझ्याकडे एक घटना आली होती जेव्हा मी खरं तर भटकेमुक्त स्त्रियांच्या 3 परिषदा पुण्यामध्ये घेतल्या होत्या आणि त्याच्यामध्ये विविध स्तरावर खरं तर स्त्रियांचे काय प्रश्न आहेत, कशा पद्धतीने आपण उपाययोजना करू शकतो याला घेऊन भटकेमुक्त स्त्रियांच्या 3 परिषदा घेतल्या. त्याच्यामध्ये एक पेपरला बातमी आल्यामुळे एक कोलाटी समाजातली स्त्री माझ्याकडे आली होती आणि ती म्हटली, ताई मी गेले 10 वर्ष फडावर नाचतेय, माझी मुलगी आता 10वीला आहे आणि तिला शिकायचं आहे, पण माझे आईवडील आणि माझे भाऊ म्हणतात की तिला तू शिकू नको, तिला फडावरच तू नाचायला पाठवायला पाहिजे. तर ती म्हणते की मला ते करायचं नाही, माझी मुलगी फार हुशार आहे, तिला डॉक्टर व्हायचं आहे. आणि तिला त्यामुळे ती माझ्याकडे आल्यानंतर मग आम्ही ग्रामीणच्या एसपींना वगैरे भेटलो कारण की ते खूप सातत्याने त्रास देत होते. ती ज्या अपार्टमेंटमध्ये राहत होती तिथे जाऊन तिचे भाऊ, तिचे आईवडील सगळे तिला येऊन मारहाण करणं आणि खूपच प्रचंड त्रास देत असल्यामुळे मग आम्ही पोलिसांकडे जाऊन ती तक्रार वगैरे नोंदवली. त्यानंतर त्या मुलीला 96% पडले आणि आता ती मुलगी खरं तर चांगल्या पोझिशनवर काम करते. त्या स्त्रीला आम्ही एक खरं तर खूप सपोर्ट केला की तिला म्हटलं की नाही तू मुलीला शिकव, जे आपण केले ते आपल्या मुलांनी खरं तर करू नये आणि त्यांना एक वेगळ्या चांगल्या मार्गावर खरं तर आपण लावणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टिकोनातनं तर अशा खूप साऱ्या महिला आहेत की त्यांना हे काम करायचं नाही आहे, त्यांना ह्याच्यातनं बाहेर पडायचं आहे, पण पर्याय व्यवस्था पण बऱ्यापैकी दिसत नाही किंवा जो सपोर्ट असला पाहिजे तो सुद्धा मिळताना दिसत नाही आणि शासन स्तरावर सुद्धा ह्या महिलांच्या पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातनं काही होताना दिसत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या मुद्द्यांना घेऊन खरं तर भविष्यामध्ये एक महिलांचं संघटन होणं आणि मुळातच मला असं वाटतं की हा जो सगळा जो मुद्दा आहे हा जातीच्या आधारावर आहे, त्यामुळं एक जातीच्या निर्मूलनाच्या दृष्टिकोनातनं पण ठोस असे काहीतरी पावलं उचलणं मला वाटतं की फार गरजेचे आहेत.
जाती जातीतल्या ज्या भिंती आहेत खरं त्या तोडल्या पाहिजेत आणि आपण सगळ्यांनी बहुजन खरं तर म्हणून एकत्रित येणं गरजेचंच आहे. पण निदान भटकेमुक्तातल्या 42 जमातीतल्या स्त्रियांनी तरी निदान एकत्रित येऊन येणाऱ्या काळामध्ये खरं तर आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या बाबतीतले मुद्दे असू किंवा आपल्याला ज्या घटनेने दिलेल्या जे संरक्षणाच्या बाबतीतले जे मुद्दे असू किंवा आपल्याला एक सन्मानाने जगण्याचा खरं तर जो मार्ग आपण म्हणतोय की सन्मानाने आपल्याला सुद्धा जगता आलं पाहिजे आणि आम्ही सुद्धा माणूस आहोत आणि आम्हाला माणुसकीची खरं तर वागणूक मिळाली पाहिजे. ह्या सगळा जो संघर्ष आहे हा खरं तर करावा लागणार आहे. इथली राज्यकर्त्यांची इच्छा किंवा इथल्या ह्यांची इच्छा ही प्रामुख्याने दिसत नाहीये. त्यामुळे संघर्ष हाच खरं तर आपल्या समोरचा एक खूप मोठा मार्ग आहे आणि त्यासाठी आपल्याला एकत्रित येऊन खरं तर लढा देणं गरजेचं आहे. आणि मी शेवट एवढंच सांगेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सांगितलेलं आहे की तुमची जी लढाई आहे ती खरं तर सत्ता किंवा संपत्ती मिळवण्यासाठीची नाही आहे. तर तुमची जी लढाई आहे ती खरं तर तुमची मानवमुक्तीची आहे, एक सन्मानाची आहे. आणि मला असं वाटतं की ते सन्मान मिळवण्याच्या दृष्टिकोनातनं खरं तर समाजातल्या प्रत्येक स्त्रीने खरं तर पुढे येणं गरजेचं आहे. आणि विशिष्ट जे आपण बघतो की स्त्रियांच्या जे वाटेला आलेलं दुःख आहे म्हणजे स्त्रियांचे हे भटकेमुक्तांचे खूप प्रश्न आहेत की त्या अन्याय होतोय त्यांच्यावर, अत्याचार होतोय त्यांच्यावर, परंतु त्यांची ही एक दुसरी पण ही एक बाजू आहे की ते तेवढ्याच जास्त स्ट्रॉंग आहेत. म्हणजे आपण बघतोय की ज्या हे फार म्हणजे खूप म्हणजे कठीण काम आहे की आपण आज रस्त्यावर बघतो की भटकेमुक्त स्त्रिया ज्या आहेत त्या गाढवांना, मुलांना त्याच्या सगळा संसार घेऊन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ऊन पाऊस वारा ह्याची कशाची तमा न करता ती खरं ते ह्या सगळ्या ह्याच्याशी झगडा देऊन ती पुढे जाताना दिसते आणि जे येणाऱ्या वाईट अनुभव आहेत त्याला ती सामोरं जाते. त्यामुळं काही गोष्टी ह्या भटकेमुक्त समाजामध्ये चांगल्याच आहे. जसं आपण बघतो की पुनर्विवाह करण्याची सुद्धा ह्या समाजामध्ये संमती आहे. काही प्रमाणामध्ये ह्यांना पुनर्वसन करून काही जमातींमध्ये पुनर्विवाह करून दिला जातो. त्याचबरोबर आपण बघतो की स्त्रिया प्रामुख्याने जसं आपण बघतो की घरामध्ये तिला स्पेस दिला जातो की बऱ्यापैकी सगळं हँडल करण्याचं किंवा घरातलं सगळ्या ह्याच्यामध्ये काही गोष्टींमध्ये निर्णय, जसं कोल्हाटी समाजामध्ये जात पंचायतीमध्ये पण काही गोष्टीमध्ये दिसतं. जसं वैदू कोल्हाटी समाजामध्ये जर पुरुष एकत्रित बसून जात पंचायतीत घेतात आणि त्यावेळेस निर्णय घेऊ शकले नाही तर मग त्या समाजातल्या एखाद्या वृद्ध स्त्रीला बोलून ते निर्णय फायनल केला जातो. म्हणजे काही प्रमाणामध्ये आहे, परंतु जी म्हणजे आपण एक 3 स्तरावर खरं तर ह्याच्यामध्ये बघितलं पाहिजे व्हायोलेशनचं की एक तर तिला कौटुंबिक स्तरावर एकतर तिला खूप अन्याय होतो कारण की ती एक तर कमवती आहे, तिच्यामध्ये इकॉनॉमिक कुठल्या पद्धतीचा तिच्यावर हक्क तिचा खरं तर राहत नाही. डोमेस्टिक व्हायलन्सची ती खरं तर बळी आहे. गुन्हेगारी कलंकामुळे आणि एकंदरीत समाजव्यवस्थेने जी काय ह्या जमातीबद्दल जी केलेली मानसिकता आहे तर त्यातनं पोलिसांकडनं होणारं टॉर्चरिंग असेल किंवा सवर्ण समाजाकडनं होणारं तिच्यावर अन्याय अत्याचार असेल. तिसरी गोष्ट आपण ही बघतो की सगळ्यात महत्त्वाची जी आहे की जात पंचायती ज्या आहेत त्या पूर्णपणे हा समाजच पितृसत्ताक व्यवस्थेचा बळी असल्यामुळे ह्या समाजामध्ये ज्या काही गोष्टी घडतात तर त्याचा सगळा निर्णय हा जात पंचायती घेतात आणि त्याचे एक नीती नियम खरं तर त्यांनी ठरवलेले आहेत की कुणी कसं वागलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मग हे पुरुष खरं तर निर्णय देताना हे स्त्री आणि पुरुषांच्या खरं तर दोन्ही म्हणजे वेगवेगळे हे असतात. जर आंतरजातीय विवाह केला तर स्त्रीने जर आंतरजातीय विवाह केला तर तिला जातीत घेतलं जात नाही, पण जर पुरुषाने आंतरजातीय विवाह केला तर त्या ज्या मुलीबरोबर आंतरजातीय विवाह केला आहे तर त्या मुलाच्या मामाच्या मांडीवर बसून तिला जातीत घेण्याची प्रथा आहे. पण मुलीला पूर्णपणे बहिष्कृत केलं जातं, त्या कुटुंबाला पूर्ण बहिष्कृत केलं जातं, त्यांना वाळीत टाकलं जातं, त्यांना समाजामध्ये कुठल्याही सणा समारंभामध्ये सामाजिक कार्यामध्ये कशातही त्यांना घेतलं जात नाही. तर ही खरं तर अनिष्टच आहे. म्हणजे मला असं वाटतं की एकीकडे घटना आपल्याला दिलेली आहे, परंतु दुसरी पण बाजू म्हणजे जेव्हा आम्ही जात पंचायतीच्या बाबतीत खूप अभ्यास करत होतो त्यावेळेस बघत होतो की खूप अनिष्ट रूढी परंपरा जात पंचायतीमध्ये आहे. पण आज पण काय ह्या टिकून आहेत तर ह्याच्या मागचं मला हे कारण दिसलं की ह्या लोकांचा इतर लोकांवर विश्वास नाही आहे आणि ती जी वागणूक मिळाली पाहिजे होती म्हणजे जसं आपण बघतो की पोलिसांकडे जाण्याची ह्यांची हिंमतच नाही आहे. इंदापूरसारखी घटना की पारधी समाजाचा एक बेडा आहे, पोलीस तिथं आल्यानंतर सगळे पारधी पळून जातात
कारण की त्यांच्यावर खोट्या केसेस टाकण्याच्या त्यांना खूप भीती असते. मग अशा वेळेस जर नवरा बायकोची भांडणं झाली किंवा इतर कोणाच्या काही घटना घडल्या तर ते पोलीस स्टेशनमध्ये जाणंच तेवढे सुरक्षित त्यांना वाटत नाही. तर मला वाटतं की हे एक कारण आहे. त्यामुळे ह्या दोन्हीला पण घेऊन म्हणजे एक तर जातपंचायती नष्टच झाल्या पाहिजे, स्त्रीला हा सन्मान मिळाला पाहिजे. निर्णय कोणाचाही कोणाच्या आयुष्यातला निर्णय घेण्याचा हा अधिकार कुठल्याही समूहाचा खरं तर नसू शकतो. राज्यघटनेने दिलेली जी यंत्रणा आहे त्या माध्यमातूनच खरं तर ते पुढे येणं फार गरजेचं आहे. परंतु मला असं वाटतं की शासनाने जातपंचायतीचा कायदा केलेला आहे. कायदा करून आता मला असं वाटतं की 2-3 वर्ष झालेले आहे, पण जे नियमावली केली पाहिजेत. म्हणजे कोणाचा काय रोल आहे, एखादी घटना पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ती तक्रार दाखल झाल्यानंतर नेमकं काय नियमावली जी शासनाने केली गरजेची आहे ती केलेली नाही आहे. त्यामुळे अद्याप कोणाची काय भूमिका हे स्पष्ट झालेलं दिसत नाही. बरं, जाती अंतर्गत जो बहिष्कार आहे जातपंचायतीकडनं त्याला टाळण्यासाठी आता सामाजिक बहिष्कारापासून संरक्षण हा कायदा आला. परंतु समाजाच्या बाहेरील जो बहिष्कार आहे की जो गुन्हेगारी कलंकामुळे आहे, भटकंती करत असतानामुळे आलेला आहे, त्याला रोखण्यासाठी शासन काय खरं तर ठोस पाऊल उचलणार आहे. तर मला असं वाटतं की ह्या मुद्द्याला घेऊन खरं तर येत्या काळामध्ये की आम्ही मानव आहोत, आम्ही माणूस आहोत, आम्ही चोर नाही, ह्या मुद्द्याला घेऊन पुढे खरं तर जाणं फार गरजेचं आहे. कारण की तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे लॉ बेंचिंगमध्ये सगळ्यात जास्त जर बळी गेले असतील तर ते भटके विमुक्त आणि त्यानंतर मुस्लिम समाज, ह्या 2 समूहाला खूप मोठ्या प्रमाणावर मारण्यात आलं. आसिफाची जी घटना घडली ती किती दुर्दैवी घटना होती. अक्षरशः रानपाड्याची घटना घडली, 5 माणसांना ठेचून मारलं. जे बहुरूपी लोक जे होते, समाजातले लोक होते, कोणी साडी घालून जात होते, कोणी पोलीस चे कपडे घालून जात होते, त्यांना ठेचून मारण्यात आलं. तर अशा अनेक ज्या घटना आहेत ते सातत्याने घडत आहेत. आणि मला असं वाटतं की आम्ही किती दिवस बळी व्हायचं ना ह्या सगळ्या मुद्द्यांची. आता कोरोनाचं जे आता एवढी महामारी आलेली आहे ह्याच्यात सगळ्यात मोठे बळी भटके मुक्त समाजातले आहेत. एकीकडे शासन म्हणते की आम्ही सगळ्यांना रेशन देणार. आता ह्या भटक्या ज्या जमाती आहेत ह्यांचे जे रेशन आहेत ते मूळ गावचे आहेत. ते इकडे पुण्यात, मुंबईत किंवा जे शहरी भागामध्ये त्यांचे रोजीरोटीचे जे प्रश्न आहेत किंवा कुठेतरी त्यांना उपजीविकेची जी काही साधनं मिळतात ते शहरी भागात मिळतात. मग ते शहराच्या बाहेर अशा जिथे मोकळ्या ठिकाणी ती लोक राहतात, अशा ठिकाणी त्या लोकांना रेशन मिळलं जात नाही. बरं, हे रोजच्या हातावर रोज कामाला जातील तरच ह्यांच्या चुली पेटण्यासारख्या ह्या आहेत. तर अशा वेळेस ह्या लोकांच्या दृष्टिकोनातून खरं तर राज्य सरकारने काहीच ठोस पावलं उचलली नाहीत. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये हे पण दिसतं की आरोग्याच्या बाबतीत पण की जे आपण बघतो की कोरोनामुळे विविध सेंटर्स हे केलेले आहेत पुण्यामध्ये. आता ही लोक एकटे नाही आहेत, हे पूर्ण कुटुंबासोबत ही लोक राहत आहेत. आणि ह्या कुटुंबाबरोबर राहत असताना ह्यांच्याबरोबर ह्यांचे प्राणी आहेत. म्हणजे मुळातच आपण बघतो की कोरोनामध्ये निदान रेशन तरी काही ठिकाणावरनं काही लोकांना मिळतंय, पण जनावरांचे इतके हाल चाललेले आहेत की जनावरांना चारा सुद्धा मिळत नाही. आणि मग जेव्हा ह्या आमच्या जोशी समाजातल्या महिला जेव्हा भोसरीवरनं इतर काही शेतांमध्ये गेल्यानंतर चारा आणायला गेल्यानंतर एकीकडे सोशल डिस्टन्सिंगचं जे सांगितलं जातं किंवा कुणी कोणाच्या जवळ गावात जाऊ नये, कुणी कोणाच्या एरियात जाऊ नये, अशा वेळेस जर काय भटकेमुक्त त्यांच्या उपजीविकेसाठी त्यांच्या काहीतरी जगण्याच्या दृष्टिकोनातनं काही जर वस्तू आणायला गेल्या तर तिथे त्यांच्यावर अन्याय अत्याचार होताना दिसत आहेत. आता पालघरमध्ये पण जी घटना घडली ती पण खरं निंदनीय आहे. म्हणजे एकीकडे अफवा उठवल्या जातात की मुलं चोरीला जात आहेत, मुलं पळवली जात आहेत आणि त्याचे बळी आम्ही होतोय ना. तर हे किती दिवस चालणार? तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या मुद्द्यांना घेऊन येत्या काळामध्ये खरं तर एक स्त्री म्हणून किंवा ह्या समाजातल्या सगळ्या स्त्रियांनी एकत्रित येऊन खरं तर गुन्हेगारी कलंक जो आहे तो मिटवण्याच्या दृष्टिकोनातून ठोस पावलं उचलणं गरजेचे आहे. नाहीतर ह्याच्या पुढे असेच आपले बळी जात राहतील आणि शेवटी आपण खरं तर मुळातच मला असं वाटतं की ह्या मुद्द्यांना घेऊन खरं तर सगळ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. कारण की आता लॉ बेंचिंगचे मुद्दे जे पुढे येताना दिसत आहेत तर लॉ बेंचिंगचा कायदा होईल, पण त्यात भटकेमुक्तांचं काय? लॉ बेंचिंगच्या दृष्टिकोनातून भटकेमुक्तांचे प्रश्न नाही पूर्णपणे सोडवले जाणार किंवा त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या बाबतीत बोललं नाही जाणार. तर मला असं वाटतं की हा सगळा जो मुद्दा आहे ह्याला घेऊन एक संघटन होणं आणि संघटनेच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न आपल्याला भविष्य काळामध्ये पुढे न्यावे लागतील. आणि मला असं वाटतं की बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की सगळ्यात ह्याच्यामध्ये आहे की शिक्षण. मला असं वाटतं की येणाऱ्या पिढीतल्या सगळ्या मुलांना शिक्षण देणं फार गरजेचं आहे. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते घेतल्याशिवाय गुरगुरणार नाही. मला असं वाटतं की मुळातच मी माझ्या घरातली पहिली पोस्ट ग्रॅज्युएट मुलगी आहे रामोशी समाजातली.
मी माझ्या घरामध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यामुळे मला असं वाटतं की शिक्षणाने खरंच माणसामध्ये फरक पडतो आणि आज मी जे काही कार्य करते ते मुळातच माझ्या शिक्षणाच्या खरं तर आधारावर आणि माझ्या घरच्यांच्या सपोर्टमुळे. तर त्यामुळे मला असं वाटतं की शिक्षण हे सगळ्यांनाच खरं तर देणं आणि एक फक्त शिक्षण न देता एक चांगला माणूस कसा तो निर्माण होईल, एक माणूस म्हणून त्याला कसं आपण खरं तर घडवू शकतो. तर मला वाटतं की ह्या सगळ्या मुद्द्यांना घेऊन येत्या काळामध्ये एक युवकांचं संघटन, महिलांचं संघटन आणि सगळ्यांनी ह्या सगळ्या मुद्द्यांना, भटकेमुक्तांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी एकत्रित येऊन खरं तर आपण काम करणं गरजेचं आहे. तर जर कोणाचे काही प्रश्न असेल तर मी बघते. तर एक अर्चना मोरेंचे प्रश्न, भटकेमुक्त आरोग्य महिलांचे काही प्रश्न, त्या भटकेमुक्त महिलांच्या आरोग्याचे प्रश्न, त्याच्यावर काय बोल? भटकेमुक्त स्त्रियांच्या आरोग्याचे प्रश्न ॲडव्होकेट अर्चना मोरे ताईंनी प्रश्न विचारला आरोग्याच्या बाबतीतला. तर मला प्रामुख्याने 2-3 ह्याच्यामध्ये गोष्टी दिसतात. एक तर आरोग्यामध्ये प्रामुख्याने हे दिसतं की एकतर स्त्रिया ह्या जे आपण म्हणतो की पोषक खरं तर अन्न त्यांना मिळालं पाहिजे. पण खरं तर घरामध्ये खूप सारी जे म्हणतो की अन्न गोळा करणं किंवा अन्न च्या दृष्टिकोनात, जसं स्त्री जेव्हा कामाला जाते रोज जी काय तिचे पैसे येतात तर त्या पैशामधनं ती जे काय अन्न आणते आणि शिजवते, धान्य आणून शिजवते, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने दिसतं की शेवटी ती जेवते. म्हणजे जी आपल्याकडे पितृसत्ताक व्यवस्था आहे की आपण बघतो की स्त्री सगळ्यात शेवटी जेवते. पहिले घरातला पुरुष, नंतर मुलं आणि सगळे तिच्या वाटेला अगदी शेवटी अन्न येतं. तर त्यामुळे त्यातनं खरं तर तिला मला नाही वाटत की आरोग्याचं तिच्या म्हणजे खूप चांगलं तिला हे होतं. दुसरी गोष्ट की एक वेगळ्या पद्धतीचं भिक्षा मागून आणणाऱ्या ज्या महिला आहेत त्याच्यामध्ये आपण बघतो की शिळं अन्न, म्हणजे डोंबारी समाजातल्या महिला सांगत होत्या की आम्ही 3-3, 4-4 दिवस तेच अन्न गरम करून खातो आणि वर येणारा फेस खरं बाजूला काढतो. म्हणजे जर शिळं एखादं कालवण झालं तर त्याला फेस येतो, तर त्या महिला ते इतकं गरम करतात आणि तो फेस वरवरचा काढतात आणि नंतर ते बाकीचं खातात. तर मला असं वाटतं जे सकस आहार त्यांना मिळाला पाहिजे तो मिळताना दिसत नाही. दुसरी गोष्ट की अंगणवाडीमध्ये जे आपण बघतो की महिला बाल कल्याणच्या ज्या योजना, एकात्मिक बाल कल्याणच्या जे योजना आहेत की अंगणवाडीकडनं काही महिलांना म्हणजे स्तनदा माता असतील, गरोदर माता असतील किंवा 0 ते 14 वयोगटातल्या मुलांना खरं तर पोषण आहार दिला पाहिजे. परंतु भटकेमुक्तांच्या बाबतीतलं मला हे एक दिसतं की ह्या स्थलांतरित ज्या कुटुंब आहेत जे पुण्यात येऊन वसलेले आहेत त्याच्यामध्ये हे दिसतं की ते फिरस्ती आहेत किंवा भटकंती करणारे आहेत, म्हणून बऱ्याच वेळा त्यांना अंगणवाडीमध्ये त्यांची नावसुद्धा नोंदणी केली जात नाही. एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. फुलेनगर जो आहे एरिया विश्वनाथवाडीच्या इथला, तिथे 70 ते 80 कुटुंब गेले 30-40 वर्ष तिथे राहत आहेत, परंतु त्यांची अंगणवाडीमध्ये नोंद नाही. ज्या काही जवळच्या अंगणवाडी आहेत तिथल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ह्या मुलांना तिथे बसून घेतलं जात नाही, कारण की ते म्हणतात ही मुलं अस्वच्छ आहेत, ते व्यवस्थित येत नाहीत आणि ही मुलं जर आली तर इतर जी आजूबाजूच्या वस्तीतली मुलं अंगणवाडीत येणार नाही. त्यामुळे मग 1 वर्ष आम्ही महिला बालकल्याणशी सातत्याने फॉलोअप करून तिथे आता मिनी अंगणवाडी आम्ही निर्माण संस्थेकडनं आणि ICDS असं मिळून आम्ही चालवतो. त्यामुळे आता तिथल्या महिलांना, गरोदर मातांना, स्तनदा माता, लहान मुलांना तिथला आहार मिळतोय खरं तर हा पण एक मुद्दा आहे की शासनाच्या पण कुठल्या आहाराच्या बाबतीतल्या योजना पोहोचत नाही. लसीकरणाचा पण खूप मोठा मुद्दा आहे. जसं स्त्रिया गरोदर राहतात पण पालातच डिलेव्हरी होण्याची पद्धत पुण्यामध्येही आहे आणि इतरही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी चालत असेल की घरीच डिलेव्हरी महिला करतात. त्यामुळे मग ज्या काही इंजेक्शन असतात किंवा ज्या काही खरं तर त्यांनी गोळ्या खाल्ल्या पाहिजे तर त्या गोळ्या खाल्ल्या जात नाही. त्यामुळे जे काही बाळ जन्माला येतं ते चांगलं हेल्दी नसतं खरं तर ते बाळ. आणि त्यांचे जे काही जसं रोजगाराच्या बाबतीत आपण बघतो की जसे काय काय त्यांचे रोजगार असे आहेत की जसं सकाळी भांडी घेऊन जुने कपडे द्या आणि भांडी घ्या, तर ते सकाळी त्यांची टोपली घेऊन निघाले तर ते संध्याकाळी जातात. त्यामुळे जेवणाचं सकाळी नाश्ता केला किंवा जेवण केलं तर ते दिवसभर उपाशीच असतात, तर त्या काही खात नाहीत. तर मला असं वाटतं की हे खूप सारे त्यांचं जे जगणं आहे त्या जगण्यातल्या ज्या काही खरं तर हे दिसतात की आपल्याला त्यांचे जीवन पद्धतीवर खरं तर त्यांचा आरोग्याचे खूप मोठे प्रश्न दिसतात. आणि जे हॉस्पिटलमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा हे दिसतं की चांगलं त्यांना ट्रीटमेंट दिली जात नाही. ते हे पण बऱ्याच वेळा प्रश्न पुढे येताना दिसतात. दुसरा प्रश्न कालिदासने विचारला की
भटकेतले जे पुरुष आहेत ते घरात कामं करतात का? शिकलेले पुरुषसुद्धा कामं करत नाहीत, तर त्यांचा अनुभव, त्यांचे काय अनुभव होते? कालिदासनी प्रश्न विचारला आहे की शिकलेले मुलं पण घरात काम करत नाहीत. तर मला असं वाटतं की हा एक खरं तर म्हणजे आपल्या जडणघडणीचाच खरं तर मला असं वाटतं की मुद्दा आहे की कुठल्या कामाला आपण दुय्यत म्हणजे सेकंडरी म्हणतो आपण त्यांना, की हे काम काय हे स्त्रियांचे, हे काम काय पुरुषांचे. आणि मला असं वाटतं की त्याचं जे विभाजन आहे ते खरं तर इथल्या पितृसत्ताक व्यवस्थेनेच केलेलं आहे की स्त्रियांचं म्हणजे घरातली कामं म्हणजे स्त्रियांनीच केली पाहिजे, पुरुषांनी करायची गरज नाही. आणि मग जर एखादा पुरुष करत असेल तर मग हा बायलाच आहे, मग हा घरातली कामच करतो, अशा पद्धतीचं वेगवेगळ्या पद्धतीचं त्याच्यावर लेबलिंग केलं जातं. तर मला असं वाटतं की माझ्या स्वतःच्या घरातलं उदाहरण सांगितलं तर संतोष आणि मी घरातली सगळी कामं करतो. मुळात संतोष भांडी घासतो, कधी कधी फरशी पुसतो. तर मला असं वाटतं की हे खरं तर आपण आपल्या जीवनामध्ये ठरवायच्या गोष्टी आहेत की किंवा आपण आधीच्या पिढीला न बदलता आपण येणाऱ्या पिढीमध्ये हे मूल्य रुजू शकतो का की कुठलंच काम हे सेकंडरी नाही आहे. हे आपल्या जगण्यातला एक भाग येतो की भांडी आपण जेवलं म्हटल्यानंतर आपल्याला ते भांडी घासणं आहे, त्यामुळे ते मुलांनी पण घासली पाहिजे आणि मुलींनी पण घासली पाहिजे. तर मला असं वाटतं की ह्या अनुषंगाने थोडीशी आपली जी मूल्य आहेत ती बदलणं गरजेची आहेत. त्याच्यानंतर जात पंचायतीतून होणारे जे महिलांवरती जे शोषण आहे किंवा हिंसा आहे ते थांबवण्यासंदर्भात काही करता येईल का? असं रवीने प्रश्न विचारला. रवीचा प्रश्न आहे जात पंचायतीच्या बाबतीत. तर जात पंचायतीच्या बाबतीतले जे आपण बघूयात की जसं 42 भटक्यामुक्त जमाती आहेत, तर त्या 42 भटकेमुक्त जमातीच्या ह्या वेगवेगळ्या जात पंचायती आहेत आणि प्रत्येक जात पंचायतीची ही त्यांनी त्या समाजातले जे वृद्ध लोक आहेत तर त्यांनी त्यांच्या पद्धतीच्या जमाती अंतर्गत त्यांनी त्यांचे नीती नियम बनवलेले आहेत की कुणी कसं वागायचं आणि जर एखादी घटना घडल्यानंतर त्याला काय शिक्षा असली पाहिजे. तर प्रामुख्याने मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये हे एक दिसतं की जसं की प्रामुख्याने जसं आपण बघतो की कंजारभाट समाजामध्ये प्रामुख्याने वर्जनिटी टेस्टच्या बाबतीतलं म्हणजे जे जात पंचायतीचे जे नियम आहेत ते खरं तर स्त्रीच्या चारित्र्याशी खरं तर निगडीत आहेत. म्हणजे एकतर ती वर्जिन असली पाहिजे, ती वर्जिन नसेल तर मग ती चारित्र्याने चांगली नाही आहे. अशा अनेक आता महाराष्ट्रात आणि पुण्यातच विशेष खूप साऱ्या घटना घडल्या की वर्जिनिटी टेस्टच्या बाबतीतली की आजही छुप्या पद्धतीने वर्जिनिटी टेस्ट केली जाते. मग पंचांना ती चादर दाखवली जाते त्याच्यावर लाल रक्त आहे की नाही, आणि जर ते नसेल तर ती मुलगी चरित्राने चांगली नाही आहे. आणि बऱ्याच वेळा असं होतं की मग मुलीला नांदवलं जात नाही किंवा तिला जर नांदायचं असेल तर मग जास्त हुंडा मागितला जातो आणि मग त्या मुलीला घेऊन गेलं जातं. परंतु बऱ्याच वेळा हे दिसतं की त्याच्यात पण हिंसा खूप सातत्याने असते, त्या मुलीला सातत्याने बोललं जातं ह्या बाबतीत. दुसरी गोष्ट मला ह्याच्यामध्ये हे पण दिसतं की जसं आर्थिक व्यवहार पण खूप ह्याच्यामध्ये आहे. जसं एखादी जात पंचायत भरली, जात पंचायती ह्या वेगवेगळ्या आहे. म्हणजे आपण बघतो की जसं सुप्रीम कोर्ट टू डिस्ट्रिक्ट लेवलला किंवा डिस्ट्रिक्ट लेवलला एक यंत्रणा आहेत आपल्याकडे लिगल सिस्टीमची, तशी जात पंचायतीमध्ये सुद्धा सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट अशा वेगवेगळ्या आणि तालुका लेवलला पण ह्यांच्या वेगवेगळ्या खरं तर जात पंचायती भरतात. आणि त्याच्यामध्ये मग आहे की जसं मुलींची लग्न, मुलींची लग्न जमवणं असेल किंवा कोणाकोणाची काडी मोड घेणं असेल किंवा कोणाची काय भावाभावांची भांडणं असतील किंवा एकंदरीत आपण बघतो की ह्या जर चरित्र्यावरनं काही जर गोष्टी आल्या असतील तर त्या बाबतीतले काही नियम ह्याच्यामध्ये दिसतात. आणि ह्याच्यामध्ये दिसतं की मग प्रामुख्याने जी स्त्री आहे तिच्या आईवडिलांनी किंवा तिनेच खरं तर त्या पंचांचं म्हणजे जसं त्याच्यामध्ये पूर्ण गावाला किंवा ते पूर्ण पंचायतच्या लोकांना पैसे देणं असेल, जेवण देणं असेल, दारू देणं असेल. तर मला वाटतं की हे खूप मोठी एक खरं तर शोषणाची यंत्रणा आहे आणि ती खरं तर थांबली पाहिजे. आणि न्याय मिळून जर न्याय त्यांना इथं म्हणजे आपल्याकडे जे घटनेने खरं न्याय देण्यासाठी जी यंत्रणा आहे जर तिथे जर काही त्यांना अडचणी येत असतील ना तर त्या कशा सुधार त्याच्यामध्ये करता येईल. म्हणजे पोलिसांच्या बाबतीत जर त्यांना भीती वाटत असेल तर पोलिसांशीच खरं तर संवाद. म्हणजे आम्ही असंच केलं की जे पारधी समाजाची लोक ज्या एरियामध्ये आम्ही इंदापूरमध्ये काम करतो तर पोलिसांना बघितलं की अगदी जंगलात तिकडे पळून जायचे आणि मग 5-5, 6-6 दिवस पोलीस म्हणजे पारधी लोक येत नाहीत. मग घरी त्या बायका
मग आम्ही असं केलं की पोलिसांनाच सेन्सिटाईज करून त्यांना कम्युनिटीमध्ये घेऊन जाऊन त्यांना समजून सांगायला लावलं. म्हणजे आता लोकांमध्ये किंवा पोलिसांमध्ये आणि त्यांच्यामध्ये संवाद साधल्यामुळे आता लोकांमधल्या पारधी समाजातल्या लोकांमध्ये थोडीशी पोलिसांबद्दलची भीती कमी झालेली आहे. बऱ्याच वेळा आम्ही असं पण करतो की पोलीस स्टेशनमध्येच काही गावातल्या सिलेक्टेड भटकेमुक्तांच्या लोकांना घेऊन जाऊन आपण तिथे व्हिजिट करतो. म्हणजे एक त्यांना भीती, पोलीस स्टेशनला कसं जायचं, गेलं की मग माझ्यावर खोटी केस टाकतील काहीतरी, म्हणून मग तशा पद्धतीचे काहीतरी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपाय किंवा प्रयोग करण्याचा प्रयत्न ह्याच्यातनं करतोय. परंतु जात पंचायती थांबल्या पाहिजे आणि जात पंचायतीच्या संदर्भातला जो कायदा झाला, फक्त तो कायदा करून चालणार नाही, त्याची नियमावली शासनाने त्वरित तयार केली पाहिजे आणि कडक त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. परंतु मला ह्याच्यामध्ये हा एक मुद्दा वाटतो कायद्यामध्ये, की कायद्याने सांगितलेलं आहे की 1 लाख दंड हा त्या जो समोरचा आरोपी असेल, म्हणजे जात पंचायतीचे जे कुणी असतील त्यांनी तो कोर्टाला द्यायचा आणि त्यातनं पीडित मुलीचं खरं तर पुनर्वसन होईल. तर मला असं वाटतं की इतर कायद्यांमध्ये जसं शासनाने जबाबदारी घेतलेली आहे, म्हणजे एखाद्या स्त्रीवर जर बलात्कार झाला तर मनोधैर्य योजनेतून 2 लाख रुपये शासनाकडनं तिला मिळतात. तर मला वाटतं की भटकेमुक्तांची परिस्थिती एवढी चांगली नाही की समजा जात पंचायती भरल्या आणि त्यातनं त्यांच्यावर समजा गुन्हे दाखल झाले आणि त्यांना अटक झाला आणि त्यातनं त्यांना 2 लाख रुपये किंवा 1 लाख रुपये दंड करायला जर कोर्टाने सांगितला तर ते करू शकत नाहीत. कारण की मुळातच ह्यांचे आर्थिक जे आहेत व्यवहार ते जातीतल्या जातीतच आहेत. त्यामुळे पुन्हा हे एक वेगळ्या पद्धतीचं बर्डन खरं तर ह्या लोकांवर येईल. त्यामुळे मला असं वाटतं की जात पंचायतीतनं जे पीडित स्त्री असेल, मुली असतील, त्यांचं पुनर्वसन करण्याचं खरं तर काम शासनाने केलं पाहिजे. दुसरा प्रश्न असा की सारिका थोरातने विचारले की व्हॉट अबाउट द वर्क विथ मेन ऑन जेंडर इश्यूज, पुरुषांबरोबर स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीत काम करता येऊ शकेल का? खरं तर मला असं वाटतं की जेंडर इक्वॅलिटीच्या बाबतीत खरं तर काम होणं फार गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये हेच आहे की हा सगळ्याच समाजातला खरं तर प्रश्न आहे. म्हणजे एकंदरीत आपण बघतो की इथली जी जाती व्यवस्था, धर्मव्यवस्था आहे, त्यांनी जी ही विषमता स्त्री पुरुषांमध्ये खरं तर आणलेली आहे आणि प्रत्येकाचे रोल रिस्पॉन्सिबिलिटी खरं तर ज्या डिफाईन केलेल्या आहेत. तर मला वाटतं की बऱ्याच वेळा मग आपल्या खरं तर वागण्यातनं किंवा एकंदरीत असंच एक्सपेक्ट असतं की तुम्ही मुली आहेत तर तुम्ही मुलींनी अशा पद्धतीनेच म्हणजे 7च्या आतच घरात आलं पाहिजे, मग पुरुषांनी 10-10, 12-12 वाजेपर्यंत फिरलं तरी चालेल. तर तसं नाही आहे. खरं तर जेंडर इक्वॅलिटीची जी खरं तर जी कन्सेप्ट आहे, मला असं वाटतं की स्त्री आणि पुरुषांनी एकत्रित खरं तर कुठल्याही एक जेंडर रोल जो आहे किंवा त्याच्यामध्ये बॅरियर न आणता किंवा त्याच्यामध्ये कुठलं तरी सेकंडरी कोणीतरी आहे असं न समजता एक माणूस म्हणून एकमेकांना खरं तर रिस्पेक्ट करणं आणि त्या पद्धतीने कामं करणं, मला असं वाटतं की ते जेंडर रोल्स हे वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात. म्हणजे त्याच्यामध्ये आपण बघतो की जसं कालिदासने विचारलं की बाबा घरातली कामं, तर त्याच्यामध्ये कमी समजायचा प्रश्न नाही, घरातली कामंही केली पाहिजे. आणि बऱ्याच वेळा मुलांना काही पालक असे असतात म्हणजे ते मुलांना कधी शाळेत नेत नाहीत, आणत नाहीत, त्यांना त्यात पण कमीपणा वाटतो किंवा भाजी आणायला जात नाहीत किंवा घरातलं एखादं काम पीठ आणायला जात नाहीत, असं बरेच प्रश्न आहेत. पण आम्ही आता असा प्रयोग केला होता इंदापूरमध्ये. आम्ही 10-15 पुरुषांबरोबर हे जेंडर इक्वॅलिटीचं ट्रेनिंग घेतलं आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांना 3 ग्रेड केले होते. की त्यांना सांगितलं होतं की जे पुरुष मुलांच्या शाळेत कधीच जात नाहीत आणि त्यांना नेहाण करत नाहीत त्यांनी ते सुरू करायचं, किंवा जे पुरुष बाई जर बाहेर कुठे कामाला असेल तर तिने तुम्ही घरातलं अर्ध काम अशा पद्धतीने करायचं. म्हणजे छोटे छोटे कामं आपण कशी खरं तर करू शकतो आणि जे स्त्रीवर खरं तर जो कामाचा खूप मोठा बोजा असतो घरातला, तर तो कसा कमी होईल आणि मग तुम्ही दोघं पण एकमेकांना कसं सहाय्य करणं फार गरजेचं आहे. तर मला वाटतं ते चांगल्या पद्धतीने झालं. म्हणजे आज पण ग्रामीण भागात तर खूपच वाईट परिस्थिती असते, म्हणजे पचतच नाही ते लोकांना की घरातली कामं पुरुषांनी केलेली. निदान शहरामध्ये तरी घराच्या आत कडी लावून पुरुषांनी कामं केली तर ते घरातल्या घरात चालतात, पण ती मानसिकता तशी ग्रामीण भागामध्ये तेवढी नाही आहे. तर मला असं वाटतं पण काही ठिकाणी खरं तर ती मूल्य रुजवली तर निश्चितच त्याच्यात फरक पडतो. नारायण भोसले सरांनी प्रश्न विचारले की भटकेमुक्त स्त्रियांचे वेगळे संघटन हवे आहे व त्याचे नेतृत्व भटकेमुक्त स्त्रियांनीच करावे असे वाटते काय? मला असं वाटतं की नारायण भोसले सरांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामध्ये ज्याचं दुखणं आहे ते मला असं वाटतं की तोच जास्त चांगल्या पद्धतीने दुखणं त्याचं मांडू शकतो. आणि मुळातच
जसं आपण बघतो की इतर पण ज्या वेगवेगळ्या आपण चळवळी खरं तर बघितलेल्या आहे, म्हणजे बाबासाहेबांची पण जी चळवळ आपण खरं तर बघितली, महात्मा फुलेंची असतील किंवा हे, तर मला असं वाटतं की त्या त्या समाजातल्याच खरं तर स्त्रियांनी त्या त्या समाजाचं खरं तर नेतृत्व करणं गरजेचं आहे. कारण की त्यांनी ते स्वतःच्या आयुष्यामध्ये खरं तर भोगलेलं असतं, बघितलेलं असतं, त्याची तळमळ असते. आणि मला असं वाटतं की त्या जास्त इफेक्टिवली त्या सगळ्या गोष्टी मांडू शकतात, करू शकतात. आणि जो ॲक्सेप्टन्स पण आपण म्हणतो की बऱ्याच वेळा आपण बघतो की आता 42 जमाती, आता बऱ्याच वेळा मी जेव्हा फील्डमध्ये जाते, आता मी रामोशी समाजाचे, तर मी नाथपंथी डवरी गोसावीत गेले किंवा वडारात गेले, तर त्यांना तेवढं असं एवढं वाटत नाही. पण मी त्यांना म्हटलं नाही मी वडार आहे, तर मग त्यांना जास्त आपुलकी वाटते, नाही नाही आपली आहे. तर त्यामुळे ती जी जातीची खरं मानसिकता आहे ना, ती फार स्ट्रॉंग आहे सगळ्या लोकांमध्ये. त्यामुळं सामूहिक खरं तर नेतृत्व पुढे येणं, मला वाटतं की हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मला वाटतं की जातीचं महिलांनी आणि विशेषच सगळ्याच भटकेमुक्त किंवा इतर विविध चळवळीमध्ये सुद्धा जातीचं नेतृत्व असलं पाहिजे, मला असं वाटतं. संजय दाभाडे सरांनी प्रश्न विचारला की भटके मुक्तांचे प्रश्न हिंदू धर्म जाती व्यवस्थेच्या चौकटीत सुटतील का? त्याच्यानंतर विचारलं की हिंदू धर्म त्यागून बुद्धाच्या वाटेवर भटके मुक्तांनी जावं का? कोण? संजय दाभाडे. हां, दाभाडे सरांनी जो प्रश्न विचारलेला आहे, खरं तर मुळातच आम्ही म्हणजे आधीचे पण बरेच लोकांचं जे लिखाणातनं आलेलं आहे, तर त्यांनी सांगितलेलं आहे की खरं तर आम्ही हिंदू धर्माचा खरं भाग नाही आहे. आम्हाला ह्या हिंदू धर्माचे खरे बळी केले गेलेले. म्हणजे जर एकंदरीत आधीचं जे जगणं बघितलं गेलं, तर आम्ही पूर्णपणे आदिवासीच्या निकषामध्ये खरं तर उतरत होतो. म्हणजे आमचं एक वेगळ्या पद्धतीचं राहणीमान आहे, आमच्या एक वेगळ्या पद्धतीच्या खरं तर पेहरावे आहेत, आमच्या विशिष्ट पद्धतीचं खानपान आहे, आमच्या रूढी परंपरा वेगवेगळ्या, आमची नीतिमूल्य वेगळे आहेत. त्यामुळे जे काय आम्ही बघतो की हिंदू धर्मात खरं तर आम्हाला आमच्यावर लादला गेला नाही, न कळत ते कुठंतरी आमच्यामधून खरं तर त्याचं अवलंबन खरं तर होऊ लागलेलं आहे. एकंदरीतच मला असं वाटतं की हिंदू धर्म खरं तर जो आहे की जो हिंदू धर्मामुळे खरं तर मला नाही वाटत की भटकेमुक्त स्त्रियांचा किंवा एकंदरीतच समाजाचा किंवा बहुजन समाजाचा खरं तर विकास होईल. कारण की त्यातनं हिंदू धर्मातनं जाती व्यवस्थेला जास्त बळकटी दिलेली आहे आणि जाती व्यवस्थेमुळे खरं तर विषमता आणि एक माणूस पण खरं तर नाकारलेला आहे. तर जे लक्ष्मण मानेंनी किंवा जे एकनाथ आवाडांनी खरं तर चलो बुद्धो की ओर जी खरं तर चळवळ खरं तर चालवलेली आहे, आणि मला असं वाटतं की मुळातच ती फार गरजेचं आहे की बुद्धाच्या वाटेलाच खरं तर आपण जाणं गरजेचं आहे. आणि आत्तापर्यंतच्या ज्या भटकेमुक्तांच्या लोकांनी जे त्यांचे पारंपरिक व्यवसाय खरं तर टाकून दिले, त्याच्यामध्ये आपण बघतो की पूर्वीचे जे मसनजोगी लोक होते, ते जे कवटी घेऊन आणि सगळ्या गोष्टी म्हणजे प्रेत पूर्ण असेल आणि ते सगळी जी कामं करत होती, तर मला वाटतं की बरेच जे जाती व्यवस्थेवर आधारित जे काय पारंपरिक व्यवस्था होते ते तोडलेले आहेत. कारण की मला असं वाटतं की बुद्धांनी खरं तर सन्मान हा खूप शिकवलेला आहे, तुमची प्रतिष्ठा, सन्मान आणि एक माणूस म्हणून जगण्यासाठीच्या खरं संधी. मला वाटतं की हा सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहे आणि निश्चितच एक परिवर्तनाच्या दृष्टिकोनातनं बुद्धाच्या मार्गावर जाणं मला वाटतं की गरजेचं आहे. त्याच्यानंतर दिशेने एक प्रश्न विचारला की जातीत एकत्र येऊन जाती व्यवस्था मोडता येऊ शकते का? मला असं वाटतं की जातीत एकत्रित येऊन जात व्यवस्था आपण मोडू शकतो, परंतु त्याला थोडासा वेळ जाईल. काय होईल की मुळात प्रत्येक जातीमध्ये एक दरवाजे आहेत, प्रत्येक कंपाऊंड आपण म्हणतो कप्पे टाकलेले आहेत आणि तो एक एक कप्पा आपल्याला खिळखिळ किंवा ती भिंत जर खिळखिळ करायची असेल तर तेवढं प्रबोधन आपल्याला त्या समाजामध्ये करणं फार गरजेचं आहे. मुळात आपण बघतो की बऱ्याच जमातींमध्ये, जसं भटकेमुक्त नाही पण इतर पण बऱ्याच जमातींमध्ये जातीचं संघटन खूप स्ट्रॉंगली होताना दिसतंय. आणि लोक मग सामूहिक, जसं भटकेमुक्त म्हटलं की एकत्रित येणं म्हटलं की ते फार अवघड की लवकर येत नाहीत, परंतु रामोशी म्हणून पुढे येणं आणि काहीतरी गोष्टी करणं संघटनात्मक लेवलला, तर ते इझिली होते. कारण की लोकांची जाती व्यवस्था टिकवण्याकडे किंवा जातीवर विश्वास असण्याची खूप मोठी गोष्ट दिसते. पण मग मला असं वाटतं की जातीमध्ये राहूनच आपल्याला एक एक भिंत खरं तर तोडायला लागेल आणि हा पूर्ण जो समाज आहे तो कसा आपण जाती नष्ट करू शकतो ह्याच्याकडे आपल्याला थोडंसं लक्ष केंद्रित करायला लागेल.
सांगा चांगलं तर केलं असं. दिशाचे ॲडव्होकेट दिशा वाडेकरचे खास खरं तर आभार. तिने मला आज इथे ह्या मुद्द्याला घेऊन खरं तर बोलण्यासाठी इन्व्हाइट केलं आणि निश्चितच मला असं वाटतं की ह्या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आपण पुढेही उभापोह करू आणि पुढे मला असं वाटतं की ह्या सगळ्या मुद्द्यांना घेऊन एक आंदोलन खरं तर उभं करण्याची गरज आहे. आत्ता जे काही येणारी पिढी आहे किंवा जे काही कुणी कार्यकर्ते युवा कार्यकर्ते काम करत आहेत, तर मला असं वाटतं की आधीच्या सगळ्या चळवळीचा एक कुठेतरी आपण अनुभव घेऊन येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की जे भटकेमुक्तांचे वर्षानुवर्ष प्रश्न सुटलेले नाही आहेत, त्या प्रश्नांना घेऊन खरं तर आपल्याला एक वेगळ्या पद्धतीच्या स्ट्रॅटर्जीज करून आपल्याला हे मुद्दे खरं तर येत्या काळामध्ये सोडवावे लागतील. तसं बघितलं गेलं तर भटकेमुक्त हे फार अल्पसंख्य असल्यामुळे प्रश्न अद्याप सुटलेले नाही आहेत, परंतु काही स्ट्रॅटर्जीज किंवा ज्या आपण कामाच्या ज्या पद्धती आहेत त्या मला वाटतं की बदलण्याची गरज आहे. तर तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला खरं तर रिस्पॉन्स केला आणि विशेष दिशाचे मी आभार मानते आणि तेच थांबते. जय भीम, जय भारत.